क्रांती थिएटर सातारा आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन मॉस्को रशिया संयोजन समितीच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉस्को साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं असून दिनांक 18 जुलै ते 1 ऑगस्ट 2020 दरम्यान झूम सॉफ्टवेअरवर ऑनलाईन साहित्य संमेलन घेण्यात येतंय। या साहित्य संमेलनाच्या प्रथम सत्राचं उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत आह साळुंके यांच्या हस्ते झालं। यावेळी त्यांनी आपलं मनोगत ऑनलाईन साहित्य संमेलनात व्यक्त केलं। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मी मराठी साहित्यामध्ये आणि अनुवादाच्या रूपाने जगातील अनेक भाषातून ज्यांचे साहित्य पोचलेले आहे अशा अण्णाभाऊंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। खरे म्हणजे कोरोना आणि लॉकडाऊन या गोष्टी नसत्या तर आपण प्रत्यक्ष भेटीत समोरासमोर एकमेकांशी संवाद करू शकलो असतो, परंतु संयोजकांनी प्रत्यक्ष संमेलन घेणे शक्य नसल्यामुळे हे ऑनलाईन संमेलन आयोजित केले आहे। त्यांनी साहित्य नगरीला मुक्ता साळवे यांचे नाव दिले असून प्रवेशद्वाराला वामनदादा कर्डक यांचे नाव दिले आहे। याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, कारण या महान व्यक्तीही आपल्याला प्रेरणादायक आहेत। अण्णाभाऊ साठे हा साहित्यातील एक महान चमत्कार आहे असे मला नेहमीच वाटत आले आहे। ज्यांना औपचारिक शिक्षण अजिबात मिळालेले नव्हते त्यांनी अनौपचारिक पद्धतीने बोर्ड रंगवता रंगवता अक्षरे शिकून पुढच्या काळात अर्धशतकापेक्षा जास्त ग्रंथांची निर्मिती केली आणि साहित्याला आपल्या अनुभवाने अत्यंत समृद्ध, संपन्न, वैभवशाली बनवले। अण्णाभाऊंच्याकडं कमालीची निरीक्षण शक्ती होती। समाजामध्ये स्वातंत्र्य, समता या भावना निर्माण व्हाव्यात, ही मूल्ये जपली जावीत यासाठी त्यांनी आयुष्यभर खटाटोप केला। त्यांच्या साहित्यात कष्टकरी, कामगार, शेतकरी यांचे अतिशय वस्तुनिष्ठ चित्रण केलेले आहे। त्याबरोबरच हजारो वर्ष बंधनात अडकलेल्या स्त्रियांचे चित्र रंगवताना अण्णाभाऊंनी अतिशय विधायक दृष्टिकोन घेतलेला आहे। त्यांच्या सर्व नायिका या स्वाभिमानी, स्वतःचे स्वत्व जपणाऱ्या आणि आपला एक ठसा समाजावर उमटवणाऱ्या अशा आहेत। हे सगळे त्यांनी टिपलेले होते। त्यांची एकूण कामगिरी पाहता
ज्यांना वाटेगाववरून मुंबईला पायी चालत जाण्यासाठी कित्येक दिवस लागले होते, अशी एक व्यक्ती विमानाने रशियाला जाते आणि तिथे आपला प्रभाव निर्माण करते, ही असाधारण गोष्ट आहे. रशियामध्ये प्रधानमंत्री असल्यामुळे जवाहरलाल नेहरू हे प्रसिद्ध होते, पण त्यानंतर दोनच भारतीय व्यक्ती ह्या अतिशय विख्यात आणि आदरणीय होत्या. त्या म्हणजे चित्रपट निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक राज कपूर आणि साहित्य, समाज यांचे अनुबंध अत्यंत उदात्त दिशेने घेऊन जाणारे अण्णाभाऊ या दोन व्यक्ती रशियामध्ये कमालीच्या प्रसिद्ध होत्या. म्हणूनच त्यांना रशियाचा दौरा करता आला. खेड्यापाड्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तींकडेही विलक्षण प्रतिभा असू शकते. त्याचा अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणजे अण्णाभाऊ. खरे म्हणजे अशा प्रतिभावंतांना पुरेशी संधी मिळत नसल्यामुळे त्यांची प्रतिभा वाया गेलेली दिसून येते. पण अण्णाभाऊंचे वैशिष्ट्य हे की इथल्या व्यवस्थेला धडका देऊन त्यांनी स्वतःच आपल्यासाठी आणि समाजासाठी संधी निर्माण केली, कारण त्यांच्यामध्ये एक मूल्यनिष्ठा होती. संयोजक हे जे संमेलन आयोजित करीत आहेत त्याला माझ्या अंतःकरण शुभेच्छा. आणि सध्याच्या प्राप्त परिस्थितीमुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही याचा खेद वाटत असला तरी आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. याचा लाभ संयोजकांनी घेतला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो. या ऑनलाईन संमेलनाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो. यावेळी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून रशियन सेंटर ऑफ सायन्स अँड कल्चरचे डायरेक्टर माननीय सर्गेय फांदेव उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी भूषवलं. संमेलनास उपस्थित प्रमुख पाहुणे सर्गेय फांदेव यांच्या हस्ते भगवान अवघडे लिखित अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी गौरव पुष्पमाला पुस्तक प्रकाशन सोहळा यावेळी संपन्न झाला. सर्गेय फांदेव यांनीही साहित्य संमेलन आयोजकांचं कौतुक केलं. In Russia, we know very well many Anabhau Sathe works, and through them many Russians learned about the Indian customs, about the Indian culture, about the great Indian soul, which is very similar to the Russian soul. We thanks very much Maharashtra State great son Anabhau Sathe for he has done for the benefit of his people and strengthening the friendship between the people of India and Russia. Thank you very much for your kind attention. Thank you very much, my dear friends. Dhanyavad. Anabhau Sathe was Kupchan Manus, very Kupchan Manus. Thank you, sir. Thank you very much. It was Mr. Sergey Fandev, Director, Russian Center for Science and Culture, Mumbai. Now, sir, I request you to please publish the book on Annabhau Sathe, Janma Shatabdi Gaurav Pushpamala. Please, sir. Yes. There is an inauguration of the book of Annabhau Sathe Janma Shatabdi Gaurav Pushpamala in the hands of Mr. Sergey Fandev, sir. Thank you very much, sir. Thank you. यावेळी संमेलनात पुस्तक परिचय माणिक आढाव यांनी केला.
साठे जन्मशताब्दी गौरव पुष्पमाला लिहिणारे या पुस्तकाचं लेखक माननीय श्री भगवानजी अवघडे साहेब यांनी या लिहिलेल्या पुस्तकाचा पुस्तक परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री माणिक आढाव सर. नमस्कार, जय भीम, सप्रेम जय भीम सर्वांना. माझा छोटासा परिचय. मी माणिक अशोक आढाव, 168 श्रीनाथ कॉलनी, सदर बाजार, सातारा. डॉक्टर महाकारुण्य गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या आचार विचारांना अभिवादन करतो. आणि मला जी आज जबाबदारी दिलेली आहे पुस्तक परिचय आणि पुस्तक प्रकटीकरण, या जबाबदारीला मी सुरुवात करतो. अर्थातच खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण सातारा जिल्ह्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्यांनी 1975 ते 2020 या काळामध्ये काही पुस्तकांचे अचूक, प्रशंसनीय, उत्तम लेखन केले, अशा एका चळवळीतील अग्रक्रम असलेल्या व ABBS मिशन मॉस्को 2020 चे अध्यक्ष आदरणीय श्री भगवान अवघडे साहेब यांच्या पुस्तकाचं वाचन करण्याची व त्या पुस्तकाविषयी माहिती सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली. अर्थातच का कोणास ठाऊक चळवळीत काम करताना त्यांची व माझी ओळख झाली व त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या विचारांचा व त्यांच्या साहित्याचा परिणाम माझ्या मनावर झाला व मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरवले. जास्तीत जास्त पुस्तकाविषयी मी वाचन केलेल्या या माहितीचा लेखा-जोखा आपल्या समोर ठेवत आहे. अर्थातच त्यांच्या लेखणीतून उतरलेले व लॉकडाऊन 18 मार्च ते आज अखेर या काळात त्यांनी सुंदर सहज समजेल असं मराठी भाषेमध्ये अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी गौरव पुष्पमाला या पुस्तकाचे लेखन केलं. पुस्तकामध्ये एकूण पृष्ठ 1 ते 120 असून या पुस्तकाचे प्रकाशक अमर गायकवाड, कार्याध्यक्ष ABBS मिशन मॉस्को, क्रांती थिएटर सातारा. तसेच सौ नंदा भगवान अवघडे, प्रथम 18-2 अण्णाभाऊ साठे म्हणून आपल्यासमोर ठेवत आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाचवडकर व संगणक अद्वैत ॲडव्हर्टाइज सातारा यांचे असून मुद्रित शोधून श्री डॉक्टर अनिल जगताप यांचे आहे. या पुस्तकाचे मूल्य 150 रुपये आहे. सदर पुस्तक महान लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, PN गव्हाणकर आणि अमर शेख यांच्या सामाजिक लढ्याला संघर्षमय सलाम करून आपल्यासमोर ठेवण्याचा आनंद मला प्राप्त झाला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100वी जयंती मॉस्को रशिया येथे साजरी करणे हे एक अनन्यसाधारण घटना घडली असती, परंतु COVID-19 म्हणजेच कोरोना महामारी ते पुढे ढकलण्यात आले. गेल्या 5 वर्षात झालेला लोकसंपर्क व केलेल्या पूर्वतयारीच्या आधारे ऑनलाईन हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोगतामध्ये क्रांती थिएटरचे अध्यक्ष अमर गायकवाड व सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. या पुस्तकाचे लेखन ज्यांच्या सानिध्यामध्ये झाले ते सर्व मित्रांचा या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे. या पुस्तकाची भूमिका अर्थातच वैश्विक मानव कल्याणाचा विचार, कष्टकऱ्यांचा सामाजिक, वैश्विक, आर्थिक बदलातून साध्य करणे हे उद्दिष्ट आणि जगातील अनेक तत्ववेत्ते यांनी केले आहे. भारतासारखा मोठा देश धर्मजातीच्या जोखडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती बंधनातून बाहेर आल्याशिवाय भारतातील समाज हा शोषणमुक्त होणार नाही असे अण्णाभाऊंच्या सामान्यपणामध्ये दडलेल्या मानवमुक्तीच्या आशेच्या किरणाचा शोध या पुष्पमालेमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाने डॉक्टर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक धोरण समिती तयार झाली. त्यानुसार अनुक्रमांक 21 वर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे यथोचित स्मारक व्हावे किंवा त्यांच्या नावाने साहित्यरूपी स्मारक रशियामध्ये करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासनाकडे अनेक मागण्या केलेल्या या पुस्तकामध्ये नमूद केल्या आहेत. लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महाराष्ट्रात वाटेगाव तालुका वाळवा
जिल्हा सांगली येथे राष्ट्रीय लोककला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठे अध्ययन केंद्र सुरू करावे. पुणे येथे सुरू झालेले अध्ययन केंद्र पुन्हा सुरू करावे. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठामध्ये अध्ययन केंद्राची मागणी करून या अध्ययन केंद्रासाठी शासनाने अर्थसहाय्य करावे असे या पुस्तकामध्ये नमूद केलेले आपल्याला दिसून येईल. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी गौरव पुष्पमाला पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती सन 2016 मध्ये 14 एप्रिल 2016 मध्ये संपूर्ण जगभर संपन्न झाली. सदर पुस्तकामध्ये एकूण 29 पुष्पमाला अर्पित केल्या असून अण्णाभाऊ साठे जीवन, तंत्र व कार्य, दलित साहित्य विषयाचा दृष्टिकोन मांडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, फकीरा, अस्पृश्यतेला मूठ माती देणारा, स्टॅलिनग्राडचा पोहाडा, अण्णाभाऊंचा रशिया प्रवास, अण्णाभाऊंचा मायदेशी प्रवास वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याच पद्धतीनं पांडुरंग काटकर, डॉक्टर बाबुराव गुरव यांच्या आठवणीतील अण्णाभाऊ साठे, सुलतान भोमक्या भिकाऱ्याचा गरोडेकर कसा झाला, त्याच पद्धतीनं वंजारी, गलीम, इरेने गाढव खाल्लं या उपकाराची परतफेड, सापळा मानव मुक्तीचा, स्मशानातील सोनं अशा काही निवडक कथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं उपकाराची परतफेड, मानवी उपकार आणि अपकार याची अनन्यसाधारण महत्व, त्याच पद्धतीनं मानसिक अवस्थेचा धागा पकडून माणसातील माणुसकी जागी करण्याच्या हेतूने उपकाराची परतफेड या कथेची गुंफण केली आहे. सामाजिक वास्तव्याचे भान कसे विसरले जात आहे याचं मानसिक चिकित्सा या पुस्तकामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं महारवाडा आणि तांबारवाडा, वंजारी कंजारी, त्याच वेळी मळू महार सुद्धा चपलाचा अंगठा तुटला म्हणून तिथे येतो, अशा काही निवडक कथांचा समावेश केलेला आहे. गावाने वाळीत टाकून सापळा लावला, महाराने उलटवला आणि माणूस बाहेर आला, अशा काही मानव मुक्तीचा उहापोह यात केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं मुकुल मुलानी, एकत्र कुटुंब पद्धती आणि बेकारांची व्यथा यासारखे कथा वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. एकूणच एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी आणि त्याचा होत जाणारा जो नामशेष आहे याची माहिती या पुस्तकामध्ये केलेली आहे. एकूणच शेवटी उत्तरार्धामध्ये येतो. उत्तरार्धामध्ये स्मशानातील सोनं या कथेतील जो नायक आहे भीमा, हा कुटुंब प्रमुखाची होणारी जी हाल अपेष्टा आणि त्यातून संसाराचा गाडा कसा चालवतो त्याची माहिती या पुस्तकामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. एकूणच भगवान नावगडे साहेब यांनी या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर अशी माहिती देण्याचं काम केलेलं आहे आणि समाजामध्ये सर्व थरातील, सर्व जाती धर्मातील लोकांना जागृत करण्याचं काम या पुस्तकातून केलेलं आहे. आणि म्हणूनच मी श्री भगवान अवघडे साहेब यांना शतशः धन्यवाद देतो व त्यांची मी ऋण व्यक्त करतो की त्यांनी हे पुस्तक, सुंदर असं पुस्तक आपल्या वाचकांसाठी लिहिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. मी ज्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतो तर त्या सेवाभावी संस्थेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं पुढचं आयुष्य सुखात, आनंदात, समृद्धीत जावो अशा पद्धतीची मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा मी एबीबीएस मिशन या परिवाराच्या वतीनं पुनश्च सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर गायकवाड यांनी केलं. अण्णाभाऊंचं यशस्वी स्मारक रशियामध्ये करण्याचं महाराष्ट्राचं धोरण स्वीकारलं होतं, परंतु दुर्दैवानं आज अखेर आतापर्यंत या धोरणाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी सरकारने केली. ही खेदाची बाब आहे. अण्णाभाऊ साठेला कोणी समजावून घेतलं नाही, म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपल्या परीने आपण आता होतं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि ज्या ठिकाणी अण्णाभाऊ रशियामध्ये गेले, मॉस्को मध्ये, तिथं अण्णाभाऊंच्या नावानं आंतरराष्ट्रीय साहित्य सगळं घेण्याचा निर्णय आम्ही जाहीर केला. आणि 16 ऑगस्ट 2016 रोजी पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात टेक्सास गायकवाड, डॉक्टर आर एस साळुंखे, रतनलाल सोनग्रा, अंकल सोनवणे आणि आम्ही सर्वांनी पुण्यातील बरेच कार्यकर्ते, शंकर तडाखे असतील, मनोज कुमार आलागडे, अशोक जगताप आणि पुण्यातील सर्व संजय शेडगे अशा
सहकार्य केलं आणि आम्ही त्या दिवसापासून कार्यक्रम केला. गेली 5 वर्ष आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर अण्णाभाऊंच्या नावानं साहित्य संमेलन रशियामध्ये करण्यासाठी प्रचार आणि प्रसार केला आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, विचारवंत यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही त्यामध्ये काम करत आहे. कारण नागपूर पासून ते मुंबईपर्यंत, मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र फिरला आणि आम्हाला आनंदाची गोष्ट सांगायला नेहमी खरं वाटते की या वास्को साहित्य अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि अनेक लोक रशियाला येण्यासाठी यामध्ये सहभागी झाले आणि त्यांना घेऊन आम्ही 31 जुलै 2020 ला म्हणजे उद्याच्या आम्ही मॉस्को रशिया जाणार आहोत. परंतु आपण सगळे जाणकार व्यक्ती आहात, भारतातच नव्हे तर जगभरामध्ये कोरोना नावाच्या एका विषाणूमुळे जे संकट आलेलं आहे त्या संकटामुळे आम्हाला रशियाला जाण्याची परवानगी मिळत नाही. परंतु हा कार्यक्रम आम्ही जो रशियाला जाणार आहोत किमान 200 लोकांना घेऊन तो कार्यक्रम आम्ही रद्द करत नाही, तो कार्यक्रम आम्ही पूर्ण करत नाही. काही कारणानं तो आम्ही कार्यक्रम पूर्ण करतोय. एकमेव कारण की आम्हाला कोरोनावर जाता येणार नाही. मग काय करायचं? तर मग आम्ही असा निर्णय घेतला की अण्णाभाऊंची 100वी जयंती झाली पाहिजे, कारण 1 ऑगस्ट 2020 पुन्हा येणार नाही. म्हणून आम्ही गेल्या 3 महिन्यापासून असा निर्णय घेतला की ऑनलाईन साहित्य संमेलन अण्णाभाऊंचं घ्यावं आणि जे लोक रशियाला येणार आहेत त्यांनाही पाहायला मिळेल आणि जे येणार आहेत तेही समजून घेतील. या उद्देशानं आम्ही महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आदरणीय डॉक्टर आनंद साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम 18 जुलै म्हणजे उद्यापासून करत आहोत, आजपासून. आणि या कार्यक्रमाचे एकूण कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत बाबुराव गुरव, त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर PhD मिळवली आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते म्हणून आपण बऱ्याच साहित्यिक विद्वान लोकांना, साहित्यिकांना, शाहिरांना या कार्यक्रमाला इन्व्हॉल्व केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माझी विनंती आहे की साहित्य संमेलन अण्णाभाऊंचं का करतोय तर इथं असणाऱ्या काही समाज बांधवांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील बौद्ध आणि मातंग समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा म्हणून प्रयत्न करतोय. आमचा अण्णाभाऊ असा आहे की समाजाच्या सर्व घटकांना जुळवणारा, तिथल्या पारड्यापासून अंग्यापर्यंत बहुजन कष्टकरी लोकांना न्याय देणारा या अण्णाभाऊंच्या मुळे सगळ्या देश समाजाने एकत्र यावं, अण्णाभाऊंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी एकत्र यावं आणि यांनी अण्णाभाऊंचा विचार पुन्हा एकदा जागतिक विचार मांडावा आणि बहुजन बांधवांनी पुन्हा एकदा एकत्र यावं यासाठी सांस्कृतिक चळवळ आम्ही निर्माण करत आहे. माझी आपल्याला विनंती आहे, या साहित्य संमेलन 18 जुलै ते 1 ऑगस्ट आहे, फार मोठा पल्ला आहे. सलग 15 दिवस ऑनलाईन साहित्य संमेलन आम्ही घेतोय आणि या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील तमाम चळवळत्या कार्यकर्त्यांनी, अध्यक्षांनी, सर्व गटाच्या लोकांनी, सर्व बहुजन संघटनांनी, विचारवंतांनी, प्राध्यापकांनी आणि अण्णाभाऊंच्या साहित्य प्रेम करणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांनी त्याला सहकार्य करावं. आपल्या सर्व मित्रांना हा देशीय साहित्य संमेलन आपल्या कुटुंबामध्ये प्रसारित करण्याची विनंती करतो. या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 70 ते 80 विचारवंत मानसिकता आहेत, विविध विषयावर परिसंवाद या ठिकाणी होणार आहे आणि कलेचे सर्व शाहिरी जलसा आहे, कथाकथन आहे, लोकनाट्य तमाशा कलावंतांच्या मुलाखती आहेत, दिग्दर्शकांच्या मुलाखती आहेत, चांगल्या विषयावर व्याख्यानं आहेत. याची रितसर आम्ही कार्यक्रमासाठी आपल्याला पाठवलेले आहेत. अनेक विषयावर आपण चर्चा करतोय. अण्णाभाऊ एका जातीत न राहतात. अण्णाभाऊ विश्वकर्ते होता. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीची विचारधारा, फुल्यांचा विचार अण्णाभाऊंनी जन्म दिला. शिवाजी राजांचा पहिला पोवाडा रशियात बांधणारा अण्णाभाऊ, या अण्णाभाऊंना जिवंतपणे काही लोकांनी दुर्लक्षित केलं. तर प्रामाणिकपणे काम करावं आपल्याला कोणी मदत करत नाही, परंतु प्रामाणिकपणा, विचार सत्य सत्य असतं ते अण्णाभाऊंनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा या कोरोनावर आपल्या सगळ्या लोकांनी मात करावी, हा कार्यक्रम जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा अशी विनंती आहे. या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला फार चांगले अनुभव आले, काही ठिकाणी वाईटही अनुभव आले. काही आधीसारख्या जातीवादी लोकांनी आम्हाला चांगला प्रयत्न केला, आमचाच कार्यक्रम वेगळ्या मार्गाने द्यायचा प्रयत्न केला. असो, त्याचं त्याला आम्ही बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले साहेबांच्या विचाराची कधी पटाला करणार नाही. कुठल्याही प्रकारचं मिने न होता निखळ अण्णाभाऊ, निखळ फुले आंबेडकर विचार, परिवर्तन विचार या साहित्यातून वाढणार आहोत. आपण सर्व मायबापांनी हा कार्यक्रम अवश्य बघावा आणि रशियाच्या गवड्यामध्ये आपण पुन्हा एकदा नव्या धर्मानं ज्यावेळेला परवानगी मिळेल सगळ्यांनी यामध्ये आणखी जास्त लोकांनी यावं अशी विनंती करतो. या सर्व कार्यक्रमाला मी आपल्या आभारी मानतो. जय भीम म्हणतो. धन्यवाद.
त्याचबरोबर संमेलनाची वैचारिक भूमिका भगवान अवघडे यांनी मांडली. भगवान अवघडे साहेबांचं या संमेलनाच्या बाबतीतली भूमिका व्यक्त करतील. तत्पूर्वी श्री भगवान अवघडे साहेब यांच्याबद्दलची माहिती आपल्याला श्री रावण उर्फ ऋषिकेश अमर गायकवाड हे आपल्याला देणार आहेत. सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लहुजी. नमस्कार. मी ऋषिकेश अमर गायकवाड. क्रांती थिएटर सातारा आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सांस्कृतिक व साहित्य संमेलन मॉस्को रशिया येथे 1-2 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित केले होते. हे सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना व साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहणाऱ्या तमाम अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांना माहिती होते. पण जगासमोर उपस्थित राहिलेल्या या जागतिक महामारी कोरोनामुळे हे साहित्य संमेलन डिजिटल स्वरूपात साजरे केले जात आहे. अर्थातच ऑनलाईन अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जात आहे आणि म्हणूनच संयोजन समितीचे अध्यक्ष भगवान अवघडे आपल्यासमोर भूमिका मांडणार आहेत. सर्वांना जय भीम, नमस्कार, लाल सलाम, आलेकुम सलाम. अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाच्या ऑनलाईन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी भूमिका आपल्यासमोर मांडत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100वी जयंती मॉस्को रशिया येथे साजरी करणे ही एक अनन्यसाधारण घटना ठरली असती. परंतु कोविड-19 म्हणजेच कोरोना महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. गेल्या 5 वर्षात झालेला लोकसंपर्क व केलेल्या पूर्वतयारीच्या आधारे आता हे साहित्य संमेलन ऑनलाईन लाईव्ह घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या जागतिकीकरणाचा काळ म्हणजे उत्तर आधुनिक काळ हा भांडवलशाहीचा उदारमतवादी चेहरा पांघरून आपले लोक शोषकाचे खरे रूप दडवून वावरत आहे. तो समाजाला हिंसक स्वभावाच्या जंगली अमानुष जगतात घेऊन जात आहे, जेथे फक्त सक्षम तोच टिकेल, दुबळा गरीब असा कोणीही त्याचा भक्ष्य बनेल. धनदांडगे, धर्मांध भांडवलदार आणि मजूर राज्यकर्ते यांच्या टाचेखाली दलित, कष्टकरी, मजूर, स्त्रिया आणि सामान्य जनता किड्या मुंग्यासारख्या रगडल्या जात आहेत. इतिहासही तसाच आहे. आधुनिक काळातील कार्ल मार्क्स, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारे अनुयायी तो वारसा पुढे नेऊन सर्वंकष शोषणापासून समाजाला मुक्त करणाऱ्या समतेच्या तत्वावर आधारलेला समाज निर्माण करेल. म्हणूनच आम्ही अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या विचाराची एक कडी मानत आहोत. ते जसे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनुयायी होते, तसेच कार्ल मार्क्स यांच्याही विचाराचे अनुयायी होते. माझी समज एवढी नक्की आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स हे त्यांच्या काळाच्या मर्यादेसह पुढील कोणत्याही काळात अप्रस्तुत ठरणार नाहीत. किंबहुना ते कायमच दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आणि लख सूर्यासारखे प्रकाशमान राहून जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य प्राणी अस्तित्वात आहे तोपर्यंत अंधारात सापडणाऱ्या मानवाला उजेड दाखवत राहतील. या उजेडात आजची बदलत जाणारी उदारमतवादी परंतु प्रतिगामी पावलांनी जाणारी अजस्र भांडवली अर्थव्यवस्था धर्मांधतेच्या गर्देत बुडून जाऊन यादवी किंवा अणुयुद्धाच्या मार्गाने मानवाचा संहार करणार नाही याची दक्षता समाजालाच घ्यावी लागेल. त्यासाठी लोकशाही समाजव्यवस्था जिवंत ठेवावी लागेल. संपत्तीचा व्यक्तिकेंद्रित संचय व लिंग, वंशभेद आणि धर्मजाती भेदाच्या कारणाने निर्माण होणारी विषमता दूर करण्याकरता राज्यकर्त्यांनी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विवेकाच्या आधारे राजकीय इच्छाशक्तीचा वापर केला नाही तर हुकुमशाही निर्माण होतो किंवा मानवी प्रतिष्ठा धुळीला मिळणारी राजेशाही याने सरंजामी व्यवस्था निर्माण होते. असा इतिहास भारतात आणि सर्व जगात आहे. समाजवादी समाजरचना केवळ रक्तरंजित क्रांतीच्या मार्गानेच करता येते असे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकशाही मार्गाने सामाजिक व आर्थिक क्रांती करता येते. म्हणूनच भारताची राज्यघटना सादर करताना दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात आग्रह धरून राजकीय समतेचे महत्त्व पटवून देताना म्हटले होते की पॉलिटिकल डेमोक्रेसी कॅनॉट लास्ट अनलेस देअर लाईव्स ॲट द बेस ऑफ इट सोशल डेमोक्रेसी. म्हणजेच राजकीय लोकशाही ही एक व्यक्ती एक मत या समतेच्या तत्वाने अस्तित्वात येईल, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने फळाला येईल जेव्हा सामाजिक समता अस्तित्वात येईल असे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. सामाजिक लोकशाहीचे स्पष्टीकरण करताना ते पुढे म्हणतात, What does social democracy mean? It means a way of life which recognizes liberty, equality and fraternity are not to be
treated as separate items in the Trinity. They form a union of Trinity in the sense that to divorce one from the other is to defeat the very purpose of democracy. Liberty cannot be divorced. Cannot be divorced from equality. Equality cannot be divorced from liberty, nor can liberty and equality be divorced from fraternity. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर सामाजिक लोकशाही उभारलेली असते. त्यांच्या कल्पनेतील सामाजिक समता भारतीय समाजापुरती मर्यादित नव्हती, तर जागतिक समाजाला ती लागू पडणारी आहे हे समजून घेतले पाहिजे. भारतात जाती व्यवस्थेचे स्वरूप उग्र व अमानुष असेच होते व आजही आहे. जागतिक पातळीवर जातीची विषमता नसली तरी उच्च नीच व गरीब श्रीमंत भेदभावाची सामाजिक विषमता व आर्थिक विषमता सर्व ठिकाणी अस्तित्वात आहे. अशा प्रकारच्या विषमता या सामाजिक विषमताच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही दूरदृष्टी आपण पाहू शकलो तर निश्चितच समतेवर आधारलेला जागतिक समाज आकाराला येईल. पण जागतिकीकरणाच्या रेट्यात मार्क्सवादाचा पराभव झाला, त्याचे तत्वज्ञान कुचकामी ठरले असे म्हणणारे यांना कोणी सांगावे की भांडवलशाहीने भारताला नव्हे तर जगालाच पोखरले आहे. वरून दिसणारा प्रगतीचा डोलारा आतून खिळखिळा झाल्याने कधी कोसळण्याचा नेम नाही. कारण प्रगतीच्या अंगणात सामान्य माणसाला शिरण्यासाठी वावच शिल्लक ठेवण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या नावे मॉस्को येथे साहित्य व संस्कृत संमेलन घेणे अशी कल्पना करणे हे सुद्धा हास्यास्पदाने उपासात्मक ठरवले गेले नाही, तर ते एक गोष्ट आश्चर्य ठरेल. गेली 4 वर्षे आम्ही हा उपवास आणि निंदा चेष्टा सहन करीत आलो आहोत. आमचा कोणी किती उपवास केला तरी अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंती निमित्ताने मॉस्को येथे साहित्य संमेलन घेण्याचा घाट पूर्ण झाला तरी अथवा नाही झाला तरी आम्ही ठामपणे म्हणू शकतो की भारतातील चिवट जाती संस्थेचा नायनाट झालाच पाहिजे. यासाठी पहिल्यांदा जातीलाच भिडले पाहिजे. जातीच्या कारणाने सामाजिक आर्थिक पिळवणूक होते याचे यथार्थ चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य कृतीतून मांडलेले आहे. हे मांडत असताना त्यांनी मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नाळ तुटू दिलेली नाही याची जाणीव त्यांच्या साहित्यात पदोपदी आढळून येते. आजचे वास्तव मात्र प्राचीन भारतातील जाती व वर्णव्यवस्थेचे केवळ समर्थन करणारे नाही, तर उत्तराधुनिक काळात सुद्धा सनातन ब्राह्मणी धर्माच्या वैदिक परंपरेतून विकसित होऊन विषमतेवर आधारलेली जाती प्रथा कशी बरोबर आहे हे पटवून देण्यासाठी आटापिटा करताना दिसते. धार्मिक खुल्या कल्पनांना चिकटून राजकीय पटलावर ऐतिहासिक संशोधन करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून जाती व्यवस्थेचे समर्थन करण्याच्या हेतूने इतिहासकार यांना हाताशी धरून प्रयत्न करताना दिसत आहे. याचे ताजे उदाहरण ICRचे चेअरमन वाय सुदर्शन यांनी जाती व्यवस्थेचे समर्थन करताना असे म्हटले आहे की वर्णा लीड्स वन टू मोक्षा, द लिबरेशन ऑफ द सोल, while caste system meant for the material and human resource management of civilized society. Misunderstanding of the system may be ascribed to misreading to the text of Dharmashastra and the impact to the modern democratic and electoral politics. Ancient system of caste organization has been turned with casteism which negates the very purpose of the system. आजचे इतिहासकार पुरोगामी विचाराला मागच्या पावलावर फरफटत घेऊन जाण्याची धडपड करताना दिसतात. त्यांचे हे काम जाणीवपूर्वक चाललेले आहे आणि ते देशाची दिशाभूल करत आहेत. जणू काही डोळे झाकून पिणाऱ्या मांजराला असे वाटते की मालकाला काही दिसतच नाही, अशा आविर्भावात ते वावरत आहेत. तुम्ही इतिहास तज्ञ असाल, पण तुम्ही हे विसरता कामा नये की अण्णाभाऊ साठे सारखा साहित्यिक तुमच्या इतिहासाचे शून्य आकलन सिद्ध करतो. मानवी कल्याणाचा विचार कसा करावा याचे सम्यक आकलन करून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचाराची कास धरल्याशिवाय कोणत्याही राज्यकर्त्याला आणि इतिहासकाराला पुढे जाता येणार नाही हा इशारा ज्याने त्याने समजून घ्यावा. तसाच तो अण्णाभाऊ साठे व तत्सम कोणत्याही भाषेतील साहित्यिकाच्या साहित्यातून सुद्धा समजून घ्यावा. कार्ल मार्क्सला अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या अनुयायी मानले. त्या मार्क्सला दरदर की ठोकरे खात गावोगावी भटकावे लागले.
त्यांच्या अंतिम समयी त्यांचा मित्र व विचारवंत एंजल्स याने मार्क्सला कृतज्ञता व्यक्त करतेवेळी श्रद्धांजली वाहताना जे शब्द उच्चारले ते पाहिल्यास कोणत्याही संवेदनशील काळीज असलेल्या माणसाला त्यांच्या अंतःकरणात माणसाप्रती अनुकंपा व करुणा निर्माण होऊन मानवी समाजातले सर्व भेद नष्ट व्हावेत असे वाटेल. ते म्हणाले, डार्विन यांनी जसा सचेतन सृष्टीचा नियम शोधून काढला त्याप्रमाणे मार्क्स यांनी मानवी इतिहासाच्या विकासाचा नियम शोधून काढला. राजकारण, शास्त्र, कला, धर्म इत्यादीच्या साधनेत पडण्यापूर्वी मानव जातीला अन्न, पाणी, निवारा आणि वस्त्र मिळण्याची गरज असते. आतापर्यंत विचारसरणीच्या जंगलात झाकलेल्या गोष्टींचा त्यांनी शोध लावला. माणसाने निर्माण केलेल्या राज्यसंस्था, त्यांच्या कायदेशीर कल्पना आणि धर्मासंबंधीचे विचार इत्यादीचा पाया म्हणजे उदरनिर्वाहाच्या भौतिक साधनांचे उत्पादन आणि माणसाने किंवा त्या विशिष्ट काळाने गाठलेली उत्पादनाची पातळी असते हे मार्क्सने सिद्ध केले. पण हे म्हणजे त्यांचे सगळे काम नव्हे. सध्याच्या भांडवली उत्पादन पद्धतीचा आणि उत्पादन पद्धतीने निर्माण केलेल्या भांडवली समाजाच्या गतीचा विशेष नियम त्यांनी शोधून काढला. या प्रश्नावर वरकड मूल्याच्या शोधाने लक्क प्रकाश पडला. हा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात भांडवलदारी अर्थशास्त्रज्ञ आणि समाजवादी टीकाकार याचे सगळे संशोधन म्हणजे अंधारात सापडणे होते. डार्विनच्या सचेतन सृष्टीच्या नियमानुसार आजच्या प्रगत का अप्रगत मानवाची उत्क्रांती ही एक पेशी अमेबापासून ते बहुपेशीय मानव प्राण्यापर्यंत टप्प्याटप्प्याने नैसर्गिक परिस्थितीशी संघर्ष करत झाली आहे. ही उत्क्रांती कोणत्याही धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कारणाने झालेली नाही. माणसाने सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेच्या हव्याच्या पोटी प्रथम धार्मिक व्यवस्था निर्माण केली. त्यातूनच काही राजकीय व सांस्कृतिक मूल्ये उदयास आली. त्यातील गैरलागू मूल्ये मागे पडली. त्यात धर्मही मागे पडला व वैयक्तिक आचरणाचा भाग बनला. असे असले तरी भारतीय समाजात धर्माधिष्ठित विषमतेवर पोचलेली अमानुष जाती व्यवस्था बळकट करण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही आज तागायत बौद्धिक कसरत केली जात आहे. तद्वतच ही कसरत मोडून काढण्यासाठी व मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याची अल्पशी पार्श्वभूमी पाहिल्याशिवाय अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य कृतीचे योग्य मूल्यमापन होणार नाही. त्यांच्या साहित्याच्या मूल्यमापनाची पहिली आणि महत्वाची हीच कसोटी आहे. ही भूमिका घेऊन अण्णाभाऊ साठे हे पूर्वगामी फुले आंबेडकरी चळवळीला जोडणारा दुवा किंवा पूल आहेत याचा शोध घेण्यासाठी ऑनलाईन साहित्य व सांस्कृतिक संमेलन घेत आहोत. रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आज म्हणजेच 18 जुलै अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनापासून ते 1 ऑगस्ट त्यांच्या जन्मशताब्दी दिनापर्यंत आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाचा आनंद लुटून परिवर्तन चळवळीचा भाग व्हावे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपली रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. यावेळी ऑनलाईन साहित्य संमेलनास निमंत्रित विशेष उपस्थित प्रमुख पाहुणे हुसेन दलवाई यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आनंद होतोय. लोकशाही अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्तानं हे जे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे त्याची अतिशय आनंद होत आहे मला. याचं कारण असं की लोकशाही अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, केवळ कार्यकर्ते नव्हते, तर त्यांनी एक मोठीच गोष्ट केलेली आहे जी आपण दृष्टिआड आपल्याला करता येणार नाही. ती म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या बरोबर बाबूराव बागुल या लोकांनी माफवा एकत्र आणलं. मार्क्सवाद, फुलेवाद आणि आंबेडकरवाद. माफवा ही संज्ञा नंतर शरद पाटलांनी दिली, पण त्याची सुरुवात अण्णाभाऊंच्या काळापासून झालेली आहे. आणि दलित साहित्याचं दलित साहित्याला आयाम जर देण्याचं कोणी काम केलं असेल तर शंकररावजी होते, शंकरराव खरात, त्यानंतर बंधू माधव होते. परंतु खऱ्या अर्थानं त्याला दलित साहित्य म्हणून पुढे आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अण्णाभाऊंनी केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊ हे दलितातल्या दलित अशा जातीतून आलेले होते, परंतु केवळ जातीचा भाग म्हणून त्यांनी कधी काम केलं नाही. त्यांनी कष्टकऱ्यांना एकत्र केलं. म्हणजे जात, धर्म, वर्ग या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम साहित्यामधून, चळवळीमधून जर कुणी केलं, त्यांच्या शायरीमधून कुणी केलं असेल
तर ते एकमेव असे आहेत. आणि त्यानंतर मग बरेच निर्माण झाले, बागुल झाले, दया पवार झाले, नामदेव ढसाळ झाले, अर्जुन डांगरे झाले, बरेच झाले. परंतु याची सुरुवात त्यांनी केली होती हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला अतिशय आनंद होतोय की त्यांचं साहित्य पुन्हा एकदा या निमित्तानं लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. त्यांची अकलीची गोष्ट 1974ला त्यांनी अण्णाभाऊ साठे, गवाणकर आणि अमर शेख या लोकांनी म्हणून लाल बावटा कलापथक स्थापन केलं. आणि या कलापथकाचा संबंध इफ्टाशी होता हे लक्षात घ्या. त्या अण्णाभाऊ जे अण्णाभाऊ झाले याचं एक कारण लक्षात घेतलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत त्याच्या. मातंग समाजाचे याच्या कलेच्या क्षेत्रामध्ये काम करतच होते, ढोलकी वाजवणं, तमाशामध्ये काम करणं हे करतच होते. म्हणजे त्यांना ही पार्श्वभूमी होती. पण त्याला आकार देण्याचं काम चळवळीने केलं, कामगार चळवळीने केलं, कम्युनिस्ट चळवळीने केलं, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. एक चळवळ कुठून कुठे कुणाला आणते हे आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे. असं आहे ते नेहमी असं सांगायचं, मी 1 किंवा 1.5 दिवस शाळेत गेलो. लोक म्हणतात 4थी पर्यंत शिकले होते, परंतु ते मुंबईत चालत आले पटेगाववरून आणि त्यानंतर ते या कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित आले आणि त्याच्यातून त्यांनी खऱ्या अर्थानं कम्युनिस्टांनी त्यांना शिकवलं. पण त्या चळवळीने त्यांना शिक्षण दिलं, अक्षराची ओळख करून दिली, कारण त्यांना ती आच होती. आणि ती आच ही कुठेतरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांच्या संबंधात, दलितांच्या प्रश्नांच्या संबंधात आपलं लिखाण केलं पाहिजे या संबंधात ती आच होती. म्हणून ते शिकले, त्यांनी अक्षरांची ओळख करून घेतली. आणि नुसती अक्षरांची ओळख करून घेतली नाही तर त्यांचं मन, त्यांचे विचार, त्यांची स्थिती, त्यांची हलाखी हे सगळं त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलं. फकीरा कादंबरी याच्या अगोदर त्यांनी बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या होत्या, परंतु त्याच्या आधी त्यांनी बऱ्याच कथाही लिहिल्या होत्या, कथा संग्रह त्यांचे बरेच होते. परंतु कुलवाडी ही पहिला कथा संग्रह, त्याचं नाव सुद्धा कुलवाडी. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, या आधीचं सगळं साहित्य हे ब्राह्मी प्रतिष्ठेच्या मध्ये गुंतलेलं होतं. त्याच्या बाहेर, त्या परिघाच्या बाहेर कधीच आलेलं नव्हतं. चाळीतलं जीवन, मध्यमवर्गीय ब्राह्मणांचं जीवन आणि नाहीतर मग मोठ्या प्रमाणात जे काय असायचं ते म्हणजे हे जे मोठे कोणीतरी हिरो असायचे, मग ते पेशवे असतील, मग ते शिवाजी महाराज असतील किंवा आणखी कोणी असतील, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांना हिरो करणं, त्याच्यातील महिलांना हिरोईन करणं हे फक्त त्यांनी केलं. आणि तिथपासून सुरुवात झाली. सामान्यांचं साहित्य निर्माण होण्याचं काम झालं. नाहीतर त्याच्या अगोदर चाळीतल्या ब्राह्मणांचं साहित्य येत होतं, त्यांचे जीवन पुढे पुढे येत होतं. पण वस्तुस्थितीमध्ये जे कष्टकरी आहेत त्यांना हिरो बनवण्याचं काम, त्याच्यातल्या महिलांना हिरोईन बनवण्याचं काम हे त्यांनी केले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांची भाषा ही ब्राह्मणी प्रामाणिक अशी भाषा नव्हती. त्यांची रांगडी भाषा, ती रांगडी भाषा, सातारी भाषा त्यांनी पहिल्यांदा साहित्यामध्ये आणली. आणि हे सुद्धा फार मोठं महत्वाचं आहे. मला एक आठवण इथे सांगावीशी वाटते. तमाशाला बंदी घातली मोरारजीभाई देसाईंनी आणि तमाशाचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं. त्यांनी केवढी क्रांती केलेली आहे. साहित्यामध्ये नवनवी आयाम आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, परिवर्तन केलेलं आहे, स्वरूप त्याचं बदललेलं आहे आणि त्याला लोकनाट्य असं त्याने नाव दिलं. आणि पुन्हा ते स्टेजवर आणलं आणि त्या समाजातल्या लोकांना ते वाढ उघडं करून दिलं. हे आपण महत्वाचं समजतो असं मला असं वाटतं. आणि त्या दिशेनं त्यांनी लिहिलेली मुंबईची लावणी, माझी मुंबई, माझी मैना गावाला राहिली, बेळगावच्या संबंधात रूपक आहे ते. किती म्हणजे असं ऐकताना सुद्धा कसं वाटतं बघा. ते कवी होते, ते लेखक होते, ते नाटककार होते, ते स्वतः गायक होते, ते शायर होते. काय नव्हतं म्हणजे कमालीची. आणि मुख्य म्हणजे ते कार्यकर्ते, ते कामगार म्हणून त्यांनी काम केलेलं होतं.
आणि कष्टकऱ्यांना आणि त्या जातीला एकत्र आणण्याचं काम, जात वर्ग यांना एकत्र आणण्याचं काम या देशामध्ये त्या आधी कुणी केलं नव्हतं. एक लक्षात घ्या, इथली कम्युनिस्ट चळवळ, इथली समाजवादी चळवळ ही जातीकडे विशेषतः लक्ष देत नव्हती. ती फक्त कष्टकऱ्यांचे प्रश्न, वर्ग व्यवस्था हाच त्यांचा, आता मार्क्सने जे सांगितलं त्याच्या पलीकडे ते जात नव्हते. पण इथली जी व्यवस्था आहे, इथली वस्तुस्थिती आहे, तिचं आकलन त्यांना झालं, कारण ते प्रतिभावंत होते. असं आहे, त्यांना जर शब्द कळले तर आपल्याला कळलंच नसतं. पण एक लक्षात घ्या, प्रतिभावंत ना असे खेचून ठेवता येत नाही, त्याला मागे ठेवताच येत नाही. तुकारामांना कुणी शिकवलं होतं? ज्ञानेश्वरांना कुणी शिकवलं होतं? त्या वेळेला जे आले पुढे, लक्ष्मीबाई टिळक काय फार शिकलेला नव्हता. मला साने गुरुजींची इथे आठवण येते. साने गुरुजी, लक्ष्मीबाई टिळक यांनी सुद्धा वेगळ्या तऱ्हेचं साहित्य निर्माण केलं. पण त्यांच्या नंतर, अण्णाभाऊंच्या नंतर खऱ्या अर्थानं समाजाचं साहित्य जास्त मोठ्या प्रमाणात पुढे आलं. महिलांचं आज फार मोठ्या प्रमाणात लिखाण जे होतं ते सुद्धा त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे, लक्ष्मीबाई टिळकांनी केली. पण अण्णाभाऊंनी जे काय त्यांचे खऱ्या अर्थात खालच्या समाजातल्या महिलांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम, न्याय आणि समान दृष्टीने त्यांनी पाहिलं. नुसतं संवेदनशीलतेने पाहिलं नाही, तर समान दृष्टीनं पाहिलं, हे लक्षात घ्या. सफदर हजमीचं नाव आपण ऐकून आहोत सगळे लोक. त्यांचं म्हणणं असं होतं, इफ्टावाल्यांचं, इंडियन पीपल्स थिएटर यांचं म्हणणं होतं, हे सगळे कम्युनिस्ट होते. त्यांचं असं म्हणणं होतं की या देशामध्ये आपल्याला कला ही केवळ कुणाचं तरी वरच्या वर्गाची ही स्थिती सांगण्यासाठी नाही आहे, तर ती एक चळवळ आहे. ही भूमिका त्यांनी मांडली नाही. हे केवळ एंटरटेनमेंट नाही आहे, तर हा खऱ्या अर्थानं लोकांची संवेदना लोकांच्या समोर ठेवणं, त्यांची हलाखी लोकांच्या समोर ठेवणं, हा त्याच्यातला भाग आहे. आणि त्याला खऱ्या अर्थानं त्यांनी न्याय दिला. बऱ्याच त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात कविता संग्रह लिहिले, त्यांनी कथा संग्रही त्यांचे मोठ्या प्रमाणात आहेत. आज 50 वर्ष होऊन गेली त्यांनी पहिली जी कथा लिहिली होती त्याला. त्यानंतर पहिल्यांदाच एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, पहिली कथा लिहिली असे नाही, 50 वर्ष त्यांच्या याला मराठी कथेचा आयाम त्यांनी एकदम बदलून टाकला. 1920 मध्ये इफ्टाची स्थापना झाली होती आणि त्याचा त्यांना फायदा मिळाला. कम्युनिस्टांनी त्यांना शिकवलं, डांग्यांनी त्यांना रशियाला पाठवलं. रशियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना प्रसिद्धी मिळाली. ती लोकांना मोठ्या प्रमाणात तिथे प्रसिद्धी मिळाली. NM रॉय, त्यानंतर हे राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे. केवढं म्हणजे आपलं छाती फुगली पाहिजे अशी गोष्ट आहे. आणि इंटरनॅशनल पातळीवर गेले. आज त्यांचं साहित्य इंटरनॅशनल पातळीवर आहे आणि हे अक्षर वाङ्मय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज मला असं वाटतं की हे संयोजक भगवानराव अवघडे, अमर गायकवाड, आमचे मित्र, यांनी अतिशय चांगलं एक संमेलन घडवून आणलेलं आहे. पण हे लॉकडाऊन संपल्यानंतर आपण एक चळवळ म्हणून त्याचं पुन्हा हे करूया. अवघड साहेबांनी आणि यांनी सांगितलेलं आहे की आपण पुन्हा या संबंधामध्ये भेटणार आहोत आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक वातावरण करणार आहोत. आणि हे करत असताना या खालच्या जाती, खालचे वर्ग आणि आता खालच्या वर्गाचे प्रश्न किती या लॉकडाऊनने निर्माण झालेले आहेत त्याची चर्चा मला करण्याची काही गरज नाही. आणि आताचा संबंध राजवट ही आपल्या सगळ्यांच्या विरोधातली राजवट आहे. आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा आपला हिरो अण्णाभाऊ याला घेऊन आपण पुढे जाऊया. आणि मला तुम्ही संधी दिली आहे ते बोलण्याची, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी अण्णाभाऊ साठे यांनी विचारांची मांडणी करून सामाजिक चळवळीची दिशा स्पष्ट केली असं मत व्यक्त केलं. आजच्या या साहित्य संमेलनाचं अध्यक्षीय स्थान ज्यांनी भूषवलंय ते ज्येष्ठ लेखक माननीय डॉक्टर बाबूराव गुरव सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण सुरू करावं. माझे मित्र भगवान अवघडे आणि गायकवाड या दोघांनी आपणाला एकत्र आणण्याचं एक मोठं काम केले.
त्यांचे आभार. अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भामध्ये गेले तास दीड तास आपण सर्वजण बोलतो आहात आणि अतिशय सुंदर मांडणी केली. विशेषतः माझे मित्र हुसेन दलवाई यांनी आता जी मांडणी केली ती अतिशय तलस्पर्शी अशा प्रकारची मांडणी होती. या संपूर्ण मांडणीमधून अण्णाभाऊ साठे शतकाच्या उंबरठ्यावर जगाला कळणार आहेत. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात बोलत असताना हा शतकांचा नायक आहे हे लक्षात ठेवा. आता 100 वर्ष झाली. या 100 वर्षामध्ये पहिल्या 50 वर्षात ते जगले. त्या पहिल्या 50 वर्षामध्ये त्यांची उपेक्षा झाली. पुढची 50 वर्षे गेली, त्यामध्ये नवसाक्षर मराठी माणसाने अण्णाभाऊंना वाचवलं आणि पुढच्या 50 वर्षामध्ये जगातल्या 27 भाषांमध्ये अण्णांचं भाषांतर झालं आणि जिथं जात वर्ग याचे ग्रजेस नव्हते त्या लोकांनी अण्णाभाऊंचं साहित्य अत्यंत वेगळ्या पद्धतीने केलं. जगातल्या 27 भाषांमध्ये भारतातल्या 14 भाषा आहेत आणि त्यामध्ये पुन्हा रशियन आहे, स्लोव्हाक आहे, जर्मन आहे, क्युबन आहे, इंग्लिश आहे. या सगळ्या भाषेमधल्या जे जागतिक पातळीवरच्या क्रांतिकारी लेखकांच्या यादीमध्ये अण्णाभाऊंचं नाव या लोकांनी नेलं. आम्ही मात्र अण्णाभाऊंची उपेक्षा करत राहिलो. हा धर्मांध जातीवादी रोगट जो स्वभाव आपल्या समाजामध्ये निर्माण केला गेलाय त्याचा हा परिणाम आहे. मित्रांनो, मी म्हटलं की अण्णाभाऊ हे शतकांचे नायक आहेत. या शतकाच्या उंबरठ्यावर अण्णाभाऊ आता लोकांना कळायला लागलेत. उपेक्षा अण्णाभाऊंची झाली तशी अनेकांची झाली. ज्ञानेश्वरांची झाली, तुकारामांची झाली, कबीराची झाली. मोठ्या माणसांची उपेक्षा होतात. बोरी बाबळी फुकाट जगती चंदन माती कुठार उद्धवा अजब तुझे सरकार असं गदी माडगुळकरांनी म्हटलंय. तसं या चंदनमाती कुठार घालण्याचा प्रयत्न आमच्यातल्या धर्मान जातीवाद्यांनी आणि उच्चवर्गीयांनी उच्चवर्णीयांनी केला. पण तरी सुद्धा खांडेकरांनी म्हटलंय, जरी पोत केला बळीची खाली ज्वाळा वरती उफाळे, या पद्धतीनं अण्णाभाऊ साठे हे वरती उफाळत राहिले. अण्णाभाऊने स्वतः म्हटलंय की मी आग आहे आणि तुम्ही माझ्या अंगावर कडब्याच्या गंजा आणून रचतात आणि मला लपवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जेवढ्या गंजा माझ्या अंगावर आणून बसवाल तेवढा मोठा जाळ होईल आणि सगळं जग त्या जाळाकडे पाहिल. आज अण्णाभाऊंचे हे विधान खरं ठरलेलं आहे. अण्णाभाऊ साठे हे पर्यायी तत्वज्ञान मांडणारे मोठे लेखक होते आणि त्याचीच लोकांना भीती होती. विशेषतः इथले धर्मांध जे लोक आहेत, ज्यांना सगळे ब्राह्मणवादी नाहीत, पण अजूनही ब्राह्मणवाद्यांचा एक गट अजूनही सतत काम करतोय. तो सतत हरतो आहे, पण पाठीमागे सरला की पुन्हा जमेल तेवढं काम करतो आहे. त्या गटानं अण्णाभाऊंची अत्यंत उपेक्षा केली. एकाही साहित्य संमेलनाचं निमंत्रण त्यांना मिळालं नाही. एकाही समीक्षकानं टीकाकारानं ते जिवंत असताना आचार्य यात्रे वगळता आणि बाकीचे काही आपले चळवळीतले लोक वगळता कुणी त्यांच्या साहित्यावर चांगली वाईट कसली टीका केली नाही. अण्णाभाऊंना त्यांनी साहित्यिकच मानलं नाही. मी 56 ते 69 अण्णाभाऊंच्या बरोबर वावरलेला माणूस आहे. मी तेव्हा लहान मुलगा होतो, मला तेव्हा काही कळत नव्हतं, पण हायस्कूलचा विद्यार्थी असताना मी अण्णाभाऊ सगळा वाचून काढला आणि मग MA झाल्यानंतर PhD ला बसलो. मला PhD म्हणजे काय फार नव्हतं, MA झालो म्हणून PhD एवढाच अर्थ होता. पण अण्णाभाऊ साठे हा PhDचा विषयच नाही असा दंगा लोकांनी केला, अकॅडमिक लोकांनी. त्यानंतर अण्णाभाऊंना कसं तरी, आम्ही चळवळीतले लोक असल्यामुळं, हुसेनला सगळं माहिती आहे, आम्ही चळवळीतले लोक असल्यामुळे एका बाजूने आम्हाला भीत होते आणि दुसऱ्या बाजूने आम्हाला दाबत होते. मला पहिल्यांदा म्हटले अण्णाभाऊ PhDचा विषय नाही, आणि नंतर असं झालं की तो PhDचा जो विषय हे टायटल घेतल्याचे बदल, माझ्या प्रबंधाचं टायटल अण्णाभाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन असं आहे. मला प्रश्न विचारला गेला की समाज विचाराचा आणि साहित्याचा संबंध काय. मला प्रश्न असा विचारला गेला की तू मराठीचा माणूस आहेस का सोशलॉजीचा माणूस आहेस. या सगळ्या माणसांना पाहिल्यानंतर विद्यापीठामध्ये बसलेले आणि उच्च डिग्र्या घेतलेले आणि बुद्धी नसलेले हे लोक आहेत असं मला त्यावेळी विद्यार्थी लहान मुलगा असताना सुद्धा वाटलं. आणि मग शेवटी माझं टायटल सुद्धा पास झालं. 10 वर्षे गेली. 10 वर्षानंतर एप्रिल 85 माझा प्रबंध प्रकाशित झाला. नारायण सुर्वे आणि कॉम्रेड आमचे गोविंद पानसरे या दोघांच्या प्रयत्नामुळं माझ्या प्रबंधाचं पुस्तक निघालं. एक छोटं अण्णाभाऊंचं चरित्र निघालं आणि तिथून अण्णाभाऊ कळायला लागले. दुःखाची गोष्ट एक आहे, मी दुर्दैव हा शब्द वापरत नाही. दुःखाची गोष्ट ही एक आहे की अण्णाभाऊ ज्या जमातीत जन्माला आले त्या जमातीत अण्णाभाऊ जेव्हा लिहित होते तेव्हा वाचणारी माणसं किती होती. त्या जमातीत वाचणारी माणसंच नव्हती.
आणि अण्णाभाऊंना सगळ्या बाजूने इग्नोर केलं गेलं होतं. म्हणजे जमातीचे आता लोक म्हणतात अण्णाभाऊंनी हे का केलं नाही, अण्णाभाऊंनी ते का केलं नाही. अहो त्यावेळेला अण्णाभाऊंना विचारत कोण होतं? मातंग समाज संघटित नव्हता. मातंग समाज रोजीरोटीच्या सवालामध्ये अडकलेला होता आणि गुन्हेगार म्हणून त्यांना सगळीकडे लांडगेतोड त्यांची चाललेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये अण्णाभाऊ झुंजत होते. झुंजणारा अण्णाभाऊ 1936 साली कम्युनिस्ट पार्टीचा मेंबर झाला. आणि अण्णाभाऊंनी पहिला पोवाडा लिहिला, तो पोवाडा आहे डासांचा पोवाडा, मच्छराचा पोवाडा. त्या मच्छराच्या पोवाड्यामुळे अण्णाभाऊ मुंबईच्या कामगार जगतामध्ये शाहीर झाले. तो पोवाडा इतका सुंदर होता की त्या पोवाड्यामध्ये त्यांनी एका बाजूला डास मांडलेत आणि दुसऱ्या बाजूला भांडवलदार नावाचे डास या देशामधल्या सामान्य जनतेचं शोषण करतायत हे मांडलेलं आहे. म्हणजे बाय बर्थ बुद्धिमान माणूस ज्याला म्हणतो, तैलबुद्धीचा माणूस ज्याला म्हणतो, आपल्या अनुभव साहित्यामध्ये आणणारा माणूस ज्याला म्हणतो, आपलं जीवन झुंजण्यासाठी आहे हे समजलेला माणूस म्हणतो, असा माणूस म्हणजे अण्णाभाऊ साठे आहे. अण्णाभाऊ साठे पहिलीही शिकलेले नाहीत पारंपरिक अर्थानं, पण वयाच्या 16व्या वर्षी चित्रपट पाहताना त्यांच्या लक्षात आलं की आपण आता शिकलं पाहिजे. कारण चित्रपटाचे कॅप्शन खाली यायचे आणि ते त्यांना वाचता यायचे नाही. सगळे लोक हसायचे विनोद असेल तर, आणि ह्याला कळायचं नाही. आणि मग कुणाला विचारावं शेजाऱ्याला तर तो म्हणत आहे ग बस रे, मध्ये कशाला बोलतोस. आणि मग वयाच्या 16व्या वर्षी 36 साली साधू साठे नावाच्या त्यांच्या एका नातेवाईक जो 3री-4थी शिकला होता आणि वारकरी होता त्याच्या समोर जाऊन बसले आणि मला शिकव म्हटले. त्याच वेळा कम्युनिस्ट पार्टीतले अनेक लोक, ऍडव्होकेट पै, वामनराव भट, अमर शेख, दत्ता गवाणकर, या सगळ्या लोकांनी अण्णाभाऊंना शिकवायचा प्रयत्न सुरू केला. आणि अण्णाभाऊ रटपट करत 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 शिकले. याच्यावर काम करत असताना, बाबींवर काम करत असताना कागदाच्या तुकड्यावर सुचल ते लिहित राहिले. अण्णाभाऊ लिहिणारे लेखक असल्यापेक्षा अण्णाभाऊ हे गाणारे लेखक होते. सुरुवातीला अण्णाभाऊ गायचे आणि मग खाली बसलेला माणूस लिहून घ्यायचा. ज्ञानेश्वरी जशी सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली तशी अण्णाभाऊंची सुरुवातीची गाणी वामनराव भट आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी लिहून घेतली. आणि मग ती गाणी लिहिल्यानंतर ही गाणी लोकांना कळलं. अण्णाभाऊ उभा राहायचे आणि आपलं गाणं सुरू करायचे. अशा अण्णाभाऊने 41 साली पहिला नानकीन नगरापुढे नावाचा पोवाडा लिहिला, दुसरा स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला, लेनिनग्राडचा पोवाडा लिहिला. आता आपल्या भारतीय परंपरेमध्ये हनुमान जन्माला आला सूर्य गिळायला गेला म्हणतात, तसं साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी सुरुवात केली. आणि नानकीन नगर चीन मधलं, लेनिनग्राड स्टॅलिनग्राड ही रशिया मधली. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याच्या लेखनाची सुरुवातच आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे. त्यांच्या लेखनाचे विषय तसे आहेत. अण्णाभाऊंना पहिल्यांदा कळला तो लेखक गॉर्की. त्यांच्या मित्रांनी त्यांना समजावून सांगितला. अण्णाभाऊंना मराठीपेक्षा इंग्लिश चांगले येत होतं हे अनेकांना माहिती नाही. केरळी जे हॉटेल बॉय आहेत, हे केरळी हॉटेल बॉय हे अण्णाभाऊंचे गुरु होते. अण्णाभाऊ अस्खलित इंग्रजी बोलायचे हे मी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. माझ्याशी ते बोलले, त्यावेळी मी लहान होतो, मला काही कळत नव्हतं फारसं. पण जे अण्णाभाऊ एक पाठी होते. म्हणजे अण्णाभाऊनी जे डांगेनी काहीतरी मांडावं आणि तो आशय घेऊन अण्णाभाऊनी पाठीमागे उठून उभा राहावं आणि आपला पोवाडा सुरू करावा, अशी सुरुवातीची अवस्था होती. त्या कलापथक अमर शेख, अण्णाभाऊ आणि दत्ता गवाणकर हे 3 मित्र एकत्र आले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्यांनी लाल बोटा कलापथक सुरू केलं आणि त्यांनी प्रबोधनाची चळवळ सुरू केली. अण्णाभाऊ साठे हे बेसिकली फुलेवादी आहेत हे लक्षात ठेवा. अण्णाभाऊ साठेंना 3 गुरु आहेत. पहिला त्यांचा गुरु आहे फकीरा रानू मांग. फकीराच्या बरोबर अण्णाभाऊंना आयुष्याची 10 वर्ष जगता आलं. त्यातली म्हणजे पहिली 10 वर्ष, त्यातल्या 5व्या वर्षापासून पुढे फकीरा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 5 वर्ष त्यांना फकीराचं संस्कार मिळाले. पण फकीराने त्यांना वेगात धावणं, झाडावर चढणं, लाठी चालवणं, काठी चालवणं, बोताटी चालवणं, तलवार चालवणं, दानपट्टा खेळणं, घोड्यावर बसणं, झाडावर चढणं आणि पळून जाणं, नदीचा महापूर पोहणं, हा सगळा सिलेबस हा फकीरा रानू मांग यांनी अण्णाभाऊंच्याकडून करून घेतला. आणि मग ते अण्णाभाऊ त्यांची 1928 साली एका तमाशाच्या फडामध्ये, म्हणजे त्यांच्याच बापू साठेचा तमाशा होता, देवराष्ट्रे गाव, आणि तिथं क्रांतिसिंह नाना पाटील अचानक आले. त्यांनी उडी टाकली आणि त्यांनी क्रांतिकारी भाषण सुरू केलं आणि तमाशाचा राजा पुढे ऐकत बसला आणि सगळी जनता अशी वेड्यासारखी ऐकायला लागली. छोट्या अण्णाभाऊंना वाटलं ह्या माणसासारखं असावं आणि अण्णाभाऊ त्यांच्या प्रेमात पडले. पोलीस आले आणि घोड्यावरून आले, पोलिसांनी घोडी घातली तरी सुद्धा त्या गर्दीतून अण्णाभाऊ पळून, आपले नाना पाटील पळून गेले. आणि नाना पळत असताना रात्रीची वेळ होती,
शेवटपर्यंत त्याच्या पाठीमागे एक बारकं पोरग लागलं, ते पोरग म्हणजे अण्णाभाऊ साठे. बराच अंतर गेल्यानंतर नाना पाटलांना दम लागला आणि ते बघता ते एक पोरग येतंय, त्यांनी पकडलं, म्हणजे का रे खोंडा का मागे लागलायस? नाही म्हणलं, मी तुझ्या मागे लागलो नाही, मी तुला वाट दाखवायला तुझ्या बरोबर आलोय, मला इकडचं सगळं माहिती आहे. आणि नाना पाटलांनी त्याला खांद्यावर घेतलं आणि देवराष्ट्रातून वाटेगावच्या कडा म्हणतात त्याला, वाटेगावच्या पश्चिमेला डोंगरी भाग आहे, तिथं फकीरा होते, तिथं नेऊन सोडलं त्यांनी. आणि फकीरा राणू मांग आणि क्रांती नाना पाटील ह्या दोन क्रांतीवीरांची भेट झाली. फकीरा राणू मांग यांनी क्रांती नाना पाटला नाही, कारण नाना पाटील नव्यानं भूमिगत झाले होते. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये भूमिगताला मान देण्याची व्यवस्था नव्हती, ते भूमिगत म्हणत नव्हते, ते त्याला फरारी म्हणायचे. आणि नातेवाईक सगळे पाहुणे त्यांना अजिबात घरात घेत नव्हते, अशी अवस्था होती. कुणीच त्यांना घरात घेईना, ते एकटेच फरारी झाले होते. आणि मग कसं राहायचं भूमिगत हा प्रश्न होता. आणि ब्रिटिशांनी सगळ्या गुंडांनाही दिलं आणि नाना पाटलांचं नाव दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला हत्यार देतो, ह्याला मारून टाका. सगळे गुंड पाठीमागे लागले, दरोडेखोर पाठीमागे लागले, यात नाना पाटील काम करत होते. अशा वेळी संरक्षण कसं मिळवायचं, काम कसं मिळवायचं, हे नाना पाटलांना फकीरा राणू मांग यांनी काही धडे दिले. आपले काही मित्र त्यांनी त्यांना जोडून दिले. आणि मग नाना पाटील एका विद्रोही पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतला धगधगता अंगार म्हणजे नाना पाटील. आणि त्या नाना पाटलांच्या बरोबर त्यावेळेपासून 10 वर्षाचा अण्णाभाऊ नाना पाटलांच्यावर राहिला, तो शेवटच्या श्वासापर्यंत राहिला. म्हणजे पहिला गुरु फकीरा राणू मांग, दुसरा गुरु क्रांती नाना पाटील, आणि मुंबईत आल्यानंतर तिसरा गुरु त्यांना मिळाला, तो कॉम्रेड एस ए डांगे, श्रीपाद अमृत डांगे. अण्णाभाऊ हे 36 साली कम्युनिस्ट पार्टीत आले. कॉम्रेड बर्दननी जाहीरपणे सांगितलं होतं की मी 40 साली आलो, अण्णाभाऊ मला सिनियर होते. दुसरं त्यांनी सांगितलं की आमच्या पार्टीत आणि एकूण सगळ्या याच्यामध्ये दारिद्र्य आणि संघर्ष एवढे होते की अण्णाभाऊ साठे सारख्या कलावंताकडे जेवढं चांगलं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं आम्हाला देता आलं नाही, म्हणून या पार्टीचा भारताचा सेक्रेटरी म्हणून मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो, हे जाहीर भाषणात म्हणलेले ते. तरी सुद्धा अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊंची फॅमिली कम्युनिस्ट पार्टीला खूपच मानत होती. शेवटच्या श्वासापर्यंत अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते. अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते म्हणजे आंबेडकरांच्याकडे होते की नाही असले काही ते खोडे प्रश्न बरेच लोक विचारतात. नवीन लोक विचारतात त्याबद्दल मला वाईट वाटत नाही, पण चांगले अकॅडमिशियन सुद्धा संशयाने या गोष्टीकडे बघतात, याची मला वेदना वाटते. 1940 साली एक संप झाला आणि त्या संपामध्ये अण्णाभाऊंनी आपल्या बाबासाहेबांनी आणि डांगेंनी एकत्र यावं यासाठी कम्युनिस्ट पार्टीमध्ये जे दलित कार्यकर्ते होते त्यांचा एक मोठा गट होता, त्या गटाने प्रयत्न केला होता. त्याचा प्रमुख होता R.B. मोरे, कॉम्रेड R.B. मोरे. R.B. मोरे हे 33 साली याच्यामध्ये आलेले होते कम्युनिस्ट पार्टीमध्ये. R.B. मोरेनीच महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं सगळं संघटन केलेलं होतं. म्हणजे ते बाबासाहेबांचे शिष्य होते. बाबासाहेबांना विचारून ते कम्युनिस्ट पार्टीत गेले होते. आणि कम्युनिस्ट पार्टीत ते काम करत असताना 2 वेळा बाबासाहेबांनी त्यांना ऑफर दिली, तुला मी आमदारकीचं काम देतोय, 37 ला 36 ची इलेक्शन आणि 46 ची इलेक्शन. दोन्ही वेळा त्यांनी सांगितलं की माझी पार्टी न सोडता बाबा मला तिकीट देत असाल तर द्या, नसेल तर मी तुमचा प्रचार करत फिरतो. त्यांचे अत्यंत जवळ संबंध होते. R.B. मोरे, K.N. साळवी, हरिभाऊ पगारे, कॉम्रेड खवळे, अण्णाभाऊ साठे असा एक मोठा ग्रुप म्हणजे गुट. म्हणजे सुरुवातीला मुंबईतली कम्युनिस्ट पार्टी म्हणजे हा दलित मोठा गट असंच होतं. बाबासाहेबांनी ज्यावेळा शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन नागपूरला घेतलं, त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये ही सगळी मंडळी हजर होती. आणि त्यांनी लाईन अशी घेतली की आमचा पक्ष कम्युनिस्ट पार्टी आहे आणि बाबासाहेब करतात ही चळवळ आहे, संघटना आहे, आणि या संघटनेमध्ये आम्ही आहोत. यानंतर 1952 साली बाबासाहेबांना इलेक्शनला पाडलं. ज्या बाबासाहेबांनी 37 साली 17 लोक उभे केले आणि 15 निवडून आणले, एवढा निवडून येण्याचा रेट हा काँग्रेसचा सण होता. त्या बाबासाहेबांना आमच्यातल्या प्रतिगामी लोकांनी, संधिसाधू लोकांनी 52 साली स्वतः बाबासाहेबांना सुद्धा पाडलं. हे झाल्यानंतर ही माणसं अत्यंत दुःखी झाली आणि कॉम्रेड मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक पत्र दिलं पार्टीला. त्यात म्हणलेलं होतं त्यांनी की बाबासाहेब म्हणतायत जात हा बंदिस्त वर्ग आहे आणि जात संपल्याशिवाय इथं वर्ग संघर्षाची चळवळ गतिमान होऊ शकत नाही, आणि म्हणून पहिल्यांदा जातीयांताची चळवळ आणि वर्गांताची चळवळ आपण एकत्र करूया, अशा आशयाचं इंग्लिशमध्ये पत्र तयार करून कॉम्रेड मोरे यांनी कम्युनिस्ट पार्टीला दिलं. हे पत्र 53 साली दिले. बाबासाहेब हरल्यानंतरचं ते पत्र आहे. ते पत्र दिलं
आणि या सगळ्या लोकांचे मुखंड ज्याला म्हणायचं, जे विचार मंचावर या ग्रुपची सगळ्या विचार भूमिका मांडणारा माणूस म्हणजे अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊने 53 साली कम्युनिस्ट पार्टीतल्या विरोध करणाऱ्या लोकांना वेगळ्या विचाराचं हे द्यायचं म्हणून गाणं तयार केलं, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. हे गाणं त्यांच्या एका वगनाट्यात घातलंय पुन्हा ते. पण ते 53 साली लिहिलं गाणं आहे. 53 ते 56 ते गाणं कुणाला महत्वाचं वाटलं नाही. एक लक्षात घ्या, वरच्या जातीचा जातीवाद आहेच, पण आम्ही जे खालच्या जातीतले विशेषतः ओबीसी लोक आहोत, आम्ही शहाणी कधी होणार, आम्ही एससी लोक शहाणी कधी होणार, आम्ही एकत्र कधी येणार आणि आम्ही एकत्र येऊन राजकीय पर्याय कधी देणार, त्यावर अण्णाभाऊचं स्वप्न कधी पूर्ण होणार हे अवलंबून आहे. अण्णाभाऊ साहित्यिक आहे, तो तत्वज्ञ आहे, तो समाजचिंतक आहे, तो विचारवंत आहे, तो कार्यकर्ता आहे, तो लढाऊ आहे आणि तो क्रांतिकारी सशस्त्र नेता आहे, हे आपण लक्षात ठेवा. 42च्या चळवळीमध्ये, प्रतिसरकारच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी सुरुवातच्या काळामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. पण त्याला वारंट निघालं, तुक्या मांग, वाटेगावचा तुक्या मांग म्हणून वारंट निघालं. आणि वारंट निघालेला हा तरुण कार्यकर्ता आपल्या समाजातल्या जातीवादामुळं सवर्णांच्या घरी भूमिगत राहू शकत नव्हता, म्हणून मुंबईला पुन्हा पळून गेला आणि मुंबईमध्ये त्यानं काम सुरू केलं. मुंबईमध्ये ते गेले आणि मुंबईमध्ये आमचे मोहिते अण्णा आणि बाप्पा म्हणजे क्रांती नाना पाटलांचे जावई, हे हनुमंतवाडी याचे, या दोघांनी मुंबईमध्ये राष्ट्रीय सातारा जिल्हा राष्ट्रीय कामगार संघटना बांधायला सुरुवात केली होती. ती संघटना बांधण्यामध्ये ऐतिहासिक काम कम्युनिस्ट पक्षात राहून अण्णाभाऊंनी केलेलं आहे आणि कॉम्रेड डांगेंचा सुद्धा त्याला एक पाठिंबा होता, कारण स्वातंत्र्यासाठीच हे आहे आणि आपला मूळ पक्ष कम्युनिस्ट आहे, ही लाईनच त्यांची होती. तर 53 साली हे गाणं लिहिलेलं, त्या पत्राचं कम्युनिस्ट पार्टीकडून उत्तर मिळालं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा 54 साली आठवण केली, 58 साली पुन्हा आठवण केली. त्यावेळेला कम्युनिस्ट पार्टीनं ते पत्र अधिवेशनामध्ये ठेवलं आणि त्यांना मोरेला सांगितलं की तुम्ही मांडायला या. मोरे जाऊ शकले नाहीत आणि पार्टीमध्ये तो विचार तिथंच थांबला. त्याच वेळा कॉम्रेड शरद पाटील वगैरे हे कार्यकर्ते या विचाराच्या पाठीमागे आले आणि फुले आणि मार्क्स यांचं एकत्र काम केल्याशिवाय, विचार केल्याशिवाय, जातीयांताचा लढा आणि वर्गांताचा लढा पुढे गेल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, अशी भूमिका मांडली. अण्णाभाऊ हे पहिले राजकीय कार्यकर्ते आणि अण्णाभाऊ लेखक आहेत. अण्णाभाऊंनी 30 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह, एक प्रवास वर्णन, एक नाटक, अनेक गाणी, छक्कड, पोवाडे 15 या प्रकारचं, वगनाट्य 15 या प्रकारचं विपुल लेखन अण्णाभाऊंनी केलंय. अण्णाभाऊंनी हे लेखन ज्या खोलीत बसून केले, त्या खोलीमध्ये आता जे स्वतःला विद्वान मानणारे लोक आहेत त्यांनी 2 तास बसून दाखवावं, नुसतं बसून दाखवावं, म्हणजे मग त्यांना अण्णाभाऊ साठेंनी कसं काम केलं हे कळेल. 10 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीमध्ये रॉकेलच्या डब्यावर पाठ ठेवून, त्याच्यावर पोतं ठेवून आणि पिळ्याचं ह्याचं वेताचं एक जुन्या बाजारातलं जयवंताबाईंनी आणलेलं टेबल, त्या टेबलावर बसून या माणसानं क्रांतिकारी फकीरा उभा केला. अण्णाभाऊंचे नायक, अण्णाभाऊंचे सगळे नायक हे विद्रोही आहेत आणि अण्णाभाऊ साठे हे मराठीतल्या विद्रोही साहित्याचे जनक आहेत. कारण मराठीमध्ये साहित्याचं कुश बदलण्याचं काम प्रामुख्याने अण्णाभाऊंनी केले. अण्णाभाऊंनी साहित्याचे विषय बदलले, अण्णाभाऊंनी साहित्याचे आशय बदलले, अण्णाभाऊंनी मांडणीची रीत बदलली, अण्णाभाऊंनी भाषा बदलली, अण्णाभाऊंनी इफेक्ट बदलला, वातावरण निर्मिती बदलली, लोकभाषा आणली. या देशात महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाची लोकभाषा जी आहे ती त्याच्यामध्ये आणली. मांगांची प्रातिनिधिक भाषा जी होती, गुप्त भाषा, ती भाषा त्यामध्ये आणली. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये फकीरारानू मांग आहे, सावळा नाना आहे, आमचा म्हणजे मांग सगळे बरेचसे आहेत, तायनू महार आहे, विष्णुपंत कुलकर्णी आहे, शंकरराव पाटील आहेत आणि मग पुन्हा डवरी आहेत, डोंबारे आहेत, कोलाटे आहेत, गोसावी आहेत, भट्टाजामते आहेत, मांगारुरी आहेत. असे कुठलीही तळातली जात शिल्लक राहिली नाही ज्या जातीला अण्णाभाऊंनी न्याय दिला नाही. अण्णाभाऊ हे लिहित होते त्यावेळेला हे माहिती सुद्धा नव्हतं ह्या लोकांना. साहित्यामध्ये स्वतःचं श्रेष्ठत्व क्लेम करणारे आणि माडीवर 3ऱ्या मजल्यावर बसून 5व्या खिडकीत बसून शिरा खात लिहिणारे लोक जे आहेत त्यांना अण्णाभाऊंचं लेखन, त्यातली परखडता, त्याच्या पाठीमागचा विद्रोह, त्याच्या पाठीमागचा आक्रोश आणि त्याच्या पाठीमागचा आशावाद कळणार नाही. अण्णाभाऊंचा हा आशावाद, हा आक्रोश जगाला कळलाय. मी अमेरिकेमध्ये 5 महिने होतो, मी पाहिलं कंपॅरेटिव्ह स्टडी मध्ये
साऊथ एशियन लँग्वेज म्हणून मराठीचा अभ्यास होतोय आणि साऊथ एशियन लँग्वेज मध्ये क्रांतिकारी लेखक म्हणून अण्णाभाऊंचा अभ्यास होतोय. ब्लॅक पॅन्थर, पुन्हा सगळं रेव्होल्युशनरी जे आफ्रिकन लोकांचं साहित्य आहे त्या साहित्याबरोबर अण्णाभाऊंचा आता अभ्यास होतोय. जगातल्या 166 विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचं स्वतंत्र दालन आहे. त्या भारतातल्या डोळ्याला जाड भिंगाचे चष्मे लावून बसलेल्या आणि 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्या बाहेर न जाणाऱ्या मनुस्मृतीच्या शिष्याला कळणार कधी हा प्रश्न आहे. त्यांना कळू न कळू अण्णाभाऊची जनता आता जागी झाली आहे. मला फार बरं वाटलं 2001 पासून मातंग समाजातली मुलं आणि दलित समाजातली मुलं अण्णाभाऊंचं नाव घेऊन पुढे यायला लागली. मला फार त्यातली मुलं जेव्हा लिहितात, त्यांच्या कविता येतात, त्यांच्या कथा येतात, ते साहित्य संमेलन घेतात, छोटे छोटे कार्यक्रम घेतात, तेव्हा मला फार बरं वाटतं. आम्ही लिहित होतो त्यावेळेला मुंबईला जाऊन मी लिहित होतो. त्यावेळेला दलित साहित्यातल्या सगळ्या अध्वर्यूंनी मला खूप मोठी मदत केली. नामदेव ढसाळ हा माझा मित्र पहिल्यांदा. नामदेवने एका वाक्यात सांगितलं होतं की जगातल्या सगळ्या कथा एकत्र केल्या जातील आणि त्याचा न्यायपूर्ण पद्धतीने अभ्यास केला जाईल. त्या अण्णाभाऊंची स्मशानातली सोनं ही कथा जगातल्या पहिल्या 5-10 कथांच्या मध्ये. बाबुराव बागुलांनी माझा प्रबंध पुरा व्हावा म्हणून मला पूर्ण मदत केली. मी खेड्यातनं गेलेला साधा माणूस होतो, मला मुंबईत प्रवास व्यवस्था करता येत नव्हता. मला रोज एक मुलगा बाबुराव बागुल देत होते. झोपडपट्टीतली मुलं असायची, एसटी मध्ये काम करणारी मुलं असायची. प्रकाश जाधव नावाचा लेखक होता, तो ढावरे नावाचा पुढे प्राध्यापक झाला मुलगा. असे अनेक मुलं त्या प्रबंधाच्या वेळी, कारण अण्णाभाऊंच्या संदर्भात पुस्तकामध्ये काहीच नव्हतं ना. प्रबंध करायचा तो मुलाखती घेऊनच करावा लागत होता. आणि मुलाखती कोणाच्या घ्यायच्या? झोपडपट्टीमध्ये अक्षरशः कुजायला लागलेली माणसं, त्या माणसांच्या मुलाखती. प्रचंड दारू पिऊन पडलेली माणसं, त्यांच्या मुलाखती. या सगळ्या मुलाखती घेण्यामध्ये नारायण सुर्वेने मला फार मोठी मदत केली. सुर्वे माझ्याबरोबर यायचे, 20-20 किलोमीटर आम्ही चालायचो. सुर्वे लांबड्या ढेंगा टाकायचे, मी मागे पळत असायचो. आणि सुर्वेने मला सांगितलेलं 1-1 रुपयाच्या नोटांचं बंडल खिशात ठेवायचं. आणि मी दाखवतो त्या माणसाला, त्या तालीच्या पलीकडे तो पडलेला असायचा, त्याच्याकडे जायचं आणि त्याला 1 रुपया द्यायचं आणि त्याला बोल म्हणायचं. तो दारू पिलेला थोड्या वेळाने 2 रुपये मागायचा आणि 2 रुपयाला पेग मिळायचं. तेव्हा तो जाऊन पिऊन यायचा. मला प्रश्न पडलेला, ह्याला दारू का मी पाचतोय? सुर्वे म्हटले, तू आता ह्यात बदल करू शकत नाहीस, आपल्याला जे मॅटर काढायचं आहे ते मॅटर काढण्यासाठी बोल. पेंटर नावाचा अण्णाभाऊंचा मित्र, त्याने मला अण्णाभाऊ शिकवला. शाहीर आत्माराम पाटलांनी शाहिरी मधलं तंत्रज्ञान किती खोल आहे हे मला शिकवलं. शाहिरीतलं तंत्रज्ञान अजूनही आमच्या कुठल्याही विद्यापीठाच्या उंबरट्यावर सुद्धा आलेलं नाही. मुंबई विद्यापीठामध्ये अमरशेख अध्यासन जे आहे त्या अध्यासनामध्ये आमचे डॉक्टर खांडगे, प्रकाश खांडगे आणि गणेश चंदनशिवे हे प्रयत्न करतायत, पण अजून तिथं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आलेलं नाही. मी त्यांच्या ह्याच्यामध्ये असतो. अण्णाभाऊंचं लेखन जे आहे, अण्णाभाऊंचं लेखन देशाचं स्वातंत्र्य, स्त्रीचं चारित्र्य आणि पुरुषाचा स्वाभिमान हे जपण्यासाठी लिहिलेलं लेखन आहे. अण्णाभाऊ म्हणतायत, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. असं बोलणारे हे अण्णाभाऊ हे सगळ्यांना अडचणीचेच वाटले ना, का सगळे ग्रंथ उलथूनच टाकले एका वाक्यामध्ये. म्हणून आचार्य यात्रेने अण्णाभाऊंच्या बद्दल प्रस्तावना लिहिली. अण्णाभाऊंची पहिली कथा श्रीकृष्ण पोवळे यांच्या सुदर्शन नावाच्या दिवाळी अंकामध्ये 1949 साली, तो माझा जन्माचं वर्ष आहे, प्रकाशित झाली. ती कथा आल्याबरोबर संपूर्ण मराठी साहित्यामध्ये खळबळ माजली. आत्रेने बोलवून घेतलं यांना, अण्णाभाऊंना, कारण ते एकत्र होते, लढत होते एकत्र. आणि म्हणले, का रे म्हणले अन्या, आपलं नवयुग असताना तिकडं का लिहिलंस? अण्णाभाऊ खाली मानगण उभा राहिले, म्हटले माझा तो मित्र आहे म्हणून दिलं त्याला. म्हणजे इथून पुढं जर बाहेर कुठं दिलंस तर पाय मोडील. कथा लिहायची आणि आणून द्यायची. अण्णाभाऊंच्या बहुतेक सगळ्या कथा आत्रेच्या नवयुग मध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. अण्णाभाऊंना पहिलं मानधन मिळालं 2 रुपये, ते आमच्या श्रीकृष्ण पोवळेंनी दिलं. आणि आत्र्यांच्या मध्ये लिहिल्यानंतर आत्रेने सांगून ठेवलं होतं टेबलला की अण्णाभाऊंनी काही आणून दिलं की त्याला 5 रुपये द्यायचे. हे अण्णाभाऊंचं मानधन. आणि पुढं पहिली कादंबरी त्यांची वारणेच्या खोऱ्यात, ही स्वातंत्र्य चळवळीवरची कादंबरी आहे. त्या कादंबरीतला क्रांती अग्रणी GD बापू लाड यांनी प्रस्तावना लिहिले. अण्णाभाऊ हे आमचे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, GD बापू लाड, आमदार वायशी पाटील, राजूताई बिरनाळे, हुतात्मा बाबूजी पाटणकर, यशवंतराव चव्हाण, धोंडीराम बापू माळी, या सगळ्या वसंतदादा
या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बरोबर लढणारे, एकत्र काम करणारे असे लेखक होते. त्यामुळे अण्णाभाऊंच्यावर जरी ते दलित सेक्शन मधून जन्माला आले असले तरी अण्णाभाऊंच्यावर जो संस्कार होता आणि त्यांची मैत्री होती ती कुणबी, मराठा, गरीब शेतकरी, 18 पगड जाती, ओबीसी यांच्यामध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्यामध्ये त्यांचं काम होतं. आणि जग बदल घालून गाव हे जसं पुढे आलं आणि बाबासाहेब गेल्यानंतर बुद्धाची शपथ, वळण अशा सुंदर कथा त्यांनी लिहिलेत. कोडं नावाची कथा आहे. अण्णाभाऊंचं साहित्य सगळं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अमर शेखांनी फार सुंदर शब्दात म्हटलंय. त्यांनी म्हटलंय अण्णाभाऊ साठे हा फुल्यांच्या दिशेने जाणारा, बाबासाहेबांचा जातीअंत आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन हे 2 विचार पुढे घेणारा, कार्ल मार्क्सचं वर्गसंघर्ष एकत्र घेणारा आणि तमाम मराठी माणसाची जिवंत मराठी संस्कृती जी आहे ही संस्कृती समजून घेतलेला, असं सगळ्याच्या मिश्रणातून तयार झालेला लेखक म्हणजे अण्णाभाऊ आहे. अण्णाभाऊंची लेखन दृष्टी ही पुरोगामी लेखन दृष्टी आहे. ती तर्कशुद्ध लेखन दृष्टी आहे. पहिली न शिकलेला माणूस इतकं तर्कशुद्ध लिहितो याचं मला सुद्धा आश्चर्य वाटतं. मला अण्णाभाऊ समजून घ्यायला मी अजूनही त्याच्यावरच काम करतोय. पोस्ट डॉक्टरल मी तेच काम करतोय. आता मी अण्णाभाऊंच्यावर एक पुस्तक लिहितो आहे, अण्णाभाऊ साठे विद्रोही साहित्याचा जन्म. माझं पहिलं प्रबंध आहे. त्या प्रबंधामध्ये चरित्र फार मांडता येत नसतं. अण्णाभाऊंच्या चरित्राबद्दल फार मोठे गोंधळ आहेत आणि गोंधळ सगळ्यांनी म्हणून तयार केलेत, त्यांच्या चाहत्यांनी ज्यादा गोंधळ तयार केलेत. ते हे गोंधळ थोडे कमी व्हावेत आणि वस्तुनिष्ठ मांडणी व्हावी या दृष्टीने मी पुस्तक आता तयार करतो आहे. त्या आणि मराठीमध्ये जे विद्रोह आहे, साठोत्तरी मराठी साहित्य जे आहे, हुसेनला चांगलं कळेल, म्हणजे आम्ही आर्यत्रित बोलतोय, माफ करा, म्हणजे साठोत्तरी मराठी साहित्य जे आहे त्या साठोत्तरी मराठी साहित्यामध्ये जे वेगळे कंगोरे फुटले आणि मराठीमध्ये बांध फुटल्यानंतर जसं पाणी सैरावैरा धावतं तशा पद्धतीनं मराठीमध्ये कामगार साहित्य आलं, झोपडपट्टी साहित्य आलं, मार्क्सवादी साहित्य आलं, समाजवादी साहित्य आलं, स्त्री मुक्तीचं साहित्य आलं, मुस्लिमांचं साहित्य आलं, दलितांचं साहित्य आलं, आदिवासींचं साहित्य आलं. हे सगळं जे आलं हे कोंडी फोडण्याचं काम क्रांतीवीर नागनाथ, आमच्या क्रांतीवीर अण्णाभाऊ साठे यांनी केलंय. नागनाथ अण्णांचं नाव मध्ये आलं कारण ते दोघं सतत एकत्र. मोरारजीभाई देसाई यांचा खून करायचा, आता मी जाहीरपणे बोलतोय, आता बरेच दिवस झाले, असं प्लॅन या लोकांनी केला होता. आणि मोरारजीबाईंच्या घरी जाऊन नागनाथ अण्णांनी, त्यावेळेस वसंतदादा होते, सगळे होते, बाबूजी पाटणकरांचा खून झाला आणि हे सरकार काय करतंय ह्याचा जाब विचारायला क्रांतीवीर गेले होते गृहमंत्र्याच्या घरी. आणि मग नागनाथ अण्णांचं त्याचा वाद सुरू झाल्यावर नागनाथांना उठून उभा राहिल्याबरोबर वसंतदादांनी दोन्ही हातासह नागनाथ अण्णांना धरलं आणि ते कानात म्हणले, अरे हे गृहमंत्र्याचं घर आहे, हे तर 144 कलम कायमचं असतं, गोळ्या झाडतील तुला मारून टाकतील, बाहेर पळ. दाखवलं असं की नागनाथ पळतायत. दादानी ढकलत नेलं आणि कंपाऊंड मधून उडी टाकली बाहेर आणि बाहेर अण्णाभाऊ साठे उभे होते. अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत त्याला घेऊन गेले. जे ब्रिटिशांना जमलं नाही ते आमच्या स्वातंत्र्याच्या सरकारनं करून दाखवलं. अण्णाभाऊंना तर सततच वॉरंट, सतत अण्णाभाऊंना वॉरंट. अण्णाभाऊ सतत भूमिगतच होते आणि भूमिगत अवस्थेत ते ग्राउंडवर येऊन गायचे. अमर शेख हा त्याचा पालक होता, मोठा मित्र होता, भाऊ होता, पालक होता. अमर शेखाने अण्णाभाऊंना फार वेगळ्या पद्धतीने सांभाळलं. पण अण्णाभाऊंची ट्रॅजेडी का झाली हे अजून लोकांना कळत नाही. अण्णाभाऊ हे बोलके सुधारक नव्हते. माझ्या समोर ते बोललेलं आठवतंय. कम्युनिस्टांना आणि समाजवाद्यांना ते म्हणायचे, अरे ओट सुजेपर्यंत भाषण करू नका, प्रत्यक्षात कृतीमध्ये काहीतरी करा. आणि अण्णाभाऊ एवढा मोठा माणूस सुद्धा दारिद्र्यात दिवंगत झाला. त्याचं महत्वाचं कारण एक आहे की ते, आणि त्यांनी सांगितलं होतं ते म्हणाले की मी माझ्या घरच्या लोकांना जर सरळ सांभाळू शकत नसेन तर मग मी कम्युनिस्ट पार्टीचं राज्य आणून, समाजवाद आणून इथं या देशामधल्या गरिबांना कसं सांभाळणार आहे. माणसं सांभाळण्याचं, शोषणमुक्तीचं मला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, मला प्रत्यक्षात हे पाहिजे मॉडेल. आणि त्या दृष्टीनं नागनाथ अण्णा नाईकवाडे जे काम करतायत हे काम थोडं त्या दिशेने चाललंय असं अण्णाभाऊ म्हणायचे, नेहमी म्हणायचे. अण्णाभाऊंच्या खिशात कधी रुपया नसायचा. अण्णाभाऊंच्या अंगावरचे कपडे फाटलेले असायचे. मिळेल तिथं जागा, विहीर दिसेल तिथं आंघोळ करायची, तिथं कपडे शक्यतो धुवायचे आणि वाळवायचे आणि पुढे जायचं. या पद्धतीने जाणार हा माणूस. पण आयुष्यभर त्याला डिक्लास आणि डिकास्ट हा शब्द आपण वापरतो. डिक्लास आणि डिकास्ट होणं म्हणजे काय आहे. पाश्चात्य देशातले अनेक मोठे लेखक युद्धामध्ये लढत लढत लेखक झालेले आहेत. अण्णाभाऊ साठे दारिद्र्याच्या विरोधी आणि जातीवादाच्या विरोधी
च्या युद्धामध्ये अखंड लढत लेखक झाला माणूस आहे. अण्णाभाऊ साठे हा साहित्याच्या कारखान्यातला धडाडता बॉयलर आहे. हा बॉयलर 69 पर्यंत धडाडत राहिला. अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. अण्णाभाऊ अजून थोडे जगले असते तर दलित साहित्याच्या चळवळीला एक वेगळं वळण लागलं असतं. कारण अण्णाभाऊ गेले आणि नामदेव आणि राजाभाऊने आमच्या दलित साहित्याची चळवळ सुरू केली. पण त्यामध्ये अण्णाभाऊ असते कारण ते एकमेकाचे क्रिटिक होते. बाबूराव बागुलना अण्णाभाऊ, आणि अण्णाभाऊ कडक बोलायचे फार. अरे बाबू काय लिहितोयस सारखं म्हणायचे. बाबूराव बागुलनी मला समजावून सांगितलं होतं, अण्णा मला सारखा रागावतो प्रत्येक कथा लिहिल्यानंतर, ह्यात कार्य नाहीये, ह्यात पुढे जात नाही. बाबूराव बागुल हे प्रभावी लेखक होते आणि बाबूराव बागुलांच्या लेखनाची पद्धत वेगळी होती. अण्णाभाऊ साठे हा एक पदरी लेखक होता, लक्षात ठेवा. तो अत्यंत प्रासादिक, सोपा, प्रसन्न लेखक होता. म्हणून अण्णाभाऊनं उचलून जर कोणी धरला असेल तर महाराष्ट्रातल्या नवसाक्षर वाचक जे आहेत त्यांनी उचलून धरले. माझा अनुभव सांगतो. पीएचडी करायची म्हणून 73 साली मी पुस्तकाचा संच गोळा केला. त्यातली निम्मी पुस्तकं पहिल्यांदा भांडी घासणाऱ्या बाईने वाचून काढली, पुन्हा गवळ्यानं वाचून काढली, पुन्हा मजुरी करणाऱ्या पोरांनी वाचून काढली. माझा एक मावस भाऊ शिपाई होता नागनाथ अण्णांच्याकडं, पिऊन शाळेतला, त्यानं सगळी वाचून काढली. आणि त्यानंतर अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणारे CR पाटील, ज्यांना दिसत नव्हतं सरळ, पण ते पुस्तक जवळ धरून त्यांनी सगळी पुस्तक वाचून काढली. असा अण्णाभाऊ हा सर्वस्पर्शी लेखक आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातला संघर्ष हा धगधगता आणि जिवंत आहे. अण्णाभाऊंच्या संपूर्ण जगण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, वागण्यामध्ये डुप्लिकेट काही नाही, लक्षात ठेवा. डुप्लिकेट काही नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. संत तुकाराम आणि अण्णाभाऊ हे दोन भारतीय साहित्यातले आणि जागतिक साहित्यातले मोठे लेखक आहेत. अण्णाभाऊंचं मूळचं नाव तुकाराम. म्हणजे मी माझ्या प्रबंधात लिहिलंय, माझा प्रबंध कोण वाचतोय कुणी लक्षच घातलेलं नाही. म्हणजे आपल्या लोकांनी वाचलाय बराचसा, म्हणजे त्याच्या निघाल्या आता 6 आवृत्त्या, आणि मी अण्णाभाऊंचं चरित्र लिहिले त्याच्या 20 आवृत्त्या निघाल्या. पण तरी सुद्धा एक वर्ग आपल्याकडे असा आहे की त्यांनी टांग्याच्या घोड्यासारखे फ्लॅप लावलेले आहेत. त्यांना फक्त ब्लॅक रिबन, समोरचा डांबरी रस्ता दिसतो, भोवतीची हिरवळ दिसत नाही. त्यांना माझी विनंती आहे, अरे जरा ते फ्लॅप काढा, हिरवळ बघा. जग बदलण्याचं तत्वज्ञान कुणी मांडले बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केली, अण्णाभाऊ साठेंनी जी मांडणी केली, महात्मा फुलेंनी जी मांडणी केली, तुकारामानं, कबीरानं जी मांडणी केली, ही मांडणी स्वीकारल्याशिवाय, बायहाट केल्याशिवाय आणि पुढे गेल्याशिवाय या देशातल्या कुणालाही तरणोपाय नाही. हे ज्या दिवशी आमच्या देशातल्या तथाकथित उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय आणि आमच्यातले सुद्धा नवब्राह्मण जे तयार होत आहेत, यांना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपल्याला क्रांती जवळ आणल्यासारखी होईल. अण्णाभाऊ साठे इथून पुढे जास्त खोल जाणार आहेत. माझ्या नंतर 12 PhD झाल्या, MPhil 25 झालेत. मराठीत तर झालंच, पण पॉलिटिकल सायन्स मध्ये अण्णाभाऊंच्यावर PhD होते आहे, त्या नाट्यशास्त्रामध्ये अण्णाभाऊंच्यावर PhD होते आहे, शाहिरीमध्ये अण्णाभाऊंच्यावर काम होत आहे. नवे शाहीर तयार होत आहेत. शाहीर संभाजी भगत, शाहीर विलास घोगरे, शाहीर शंतनू कांबळे, शाहीर सचिन माळी, शाहीर शीतल साठे, ही यादी मी फार मोठी वाचू शकेन. हे शाहीर नव्यानं पुन्हा या भांडवली रचनेच्या तळात बुडात जाळ लावण्याचं काम करतायत. हे सगळे अण्णाभाऊंचे सक्सेसर आहेत. अण्णाभाऊ न हरणारा माणूस आहे, अपराजय माणूस आहे. अण्णाभाऊंच्या जीवनात दुःख बरीच आहे, जीवनातली दुःख मांडता येतात, पण अण्णाभाऊंच्या जीवनातल्या दुःखाचा बेदरकारपणे अण्णाभाऊंनी स्वीकार केला आणि अण्णाभाऊंनी तात्विक पातळीवर तो स्वीकार केला. 67 साली माझी त्यांची क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बीड मधल्या इलेक्शन मध्ये शेवटची भेट झाली. अण्णाभाऊ त्यावेळेला मुंबईमध्ये होते ना, आजारी पडले होते. अण्णाभाऊ म्हणजे छडीदार शहराचा माणूस, पण अण्णाभाऊंना पोट सुटलं होतं, जलोदर झाला होता आणि मऊ आले होते, मंद आले होते. पण नाना पाटलांच्या इलेक्शन साठी म्हणून ते तिथं आले. 8 दिवस आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळी मी मॅट्रिकचा विद्यार्थी होतो. त्यावेळी मी त्यांना अनेक प्रश्न विचारत होतो. त्यावेळी मी त्यांना विचारलं, अण्णा हे काय झालं सगळं? ते म्हणजे असंच होणार. मी ज्या वर्गातून आलोय, मी ज्या जातीतून आलोय आणि मी ज्या परिस्थितीतून आलोय, या परिस्थितीतला माणूस असाच जगत असतो. मला त्याचा खेद नाही, खंत नाही. अण्णाभाऊंनी अखेरच्या काळात मृत्यूकडून जीवनाकडे नावाचं आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं. तेवढं जर पूर्ण झालं असतं तर पुढं आमच्या 2 मित्रांना फोर्ड फाउंडेशनचं प्राइज मिळालं. दया पवार आणि लक्ष्मण माने हे अण्णाभाऊंच्याच लेखनाचे वारस आहेत. पण हे प्राइज
आधी सुरुवातीला मराठीत आला असतं. अण्णाभाऊंचं लेखन त्याचं माझं विनंती आहे लोकांना, तुम्ही वाचा आणि विश्लेषण करा ना. तुम्ही टीका करा त्याच्यावर, टीका करू नका असं म्हणत नाही मी, चुका काढा, पण वाचा ना, समजून घ्या त्या माणसाला. आणि तुम्ही नाही समजून घेतलं तर तुम्ही कोरडे राहणार आहात. अण्णाभाऊ थांबत नाही. अण्णाभाऊ आता मोठा झाला, बाबासाहेब आंबेडकर आता मोठे झाले, ते सूर्य झालेत. आता तुम्ही तुमची घरं झाका फारतात, तुम्हाला तो प्रकाश नको असेल तर. पण माझी कळकळीची विनंती आहे, आता विद्यापीठांच्या मध्ये आपल्या मराठीमध्ये सुरुवातीला आम्हीच विद्यार्थी असताना अण्णाभाऊ एकदम वारले अचानक. अण्णाभाऊ वारल्यानंतर फकीरा कादंबरी ही शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आली पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं. कुलगुरू त्यावेळचे बॅरिस्टर अप्पासाहेब पवार ते फारच हे होते आणि अण्णाभाऊंच्यावर प्रेम होतं त्यांचं. ते म्हणाले अरे आंदोलन कशाला, पुस्तक लावूया आपण, आणि फिक्र लावलं. आणि त्यावेळी मी जे त्या आंदोलनामध्ये भाषण केलं होतं ते ऐकून त्यांनी मला पत्र दिलं आणि त्यावेळी म्हटले, मी SYBचा विद्यार्थी होतो आणि कॉलेजला सगळ्या कळवलं, म्हटले हा मुलगा येईल, हा चांगलं बोलतो, ह्याला अण्णाभाऊ साठेंच्यावर भाषण करायला लावा. सायकलीवरून फिरून 66 महाविद्यालयामध्ये त्यावेळी मी आणि भूपाल जंगले गुरुजी हे अण्णाभाऊचे मित्र आम्ही भाषण केले. त्यावेळेपासून अण्णाभाऊ हा बॉइलिंग रायटर आहे, लक्षात ठेवा. तो उकळता रायटर आहे, तो झोप लावणारा नाही, गारवावाला नाही येतो, शांत बिंत असलं काय भानगड नाही. अण्णाभाऊ तुम्ही चढू नका, मागं वळू नका, कुणी पळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. आयुष्यभर ज्याच्या जीवाची काहिली झाली, आयुष्यभर जो तडफडत राहिला, आयुष्यभर जो तगमगत राहिला, आयुष्यभर जो पेटत राहिला, जळत राहिला, पण त्यानं तडजोड केली नाही, कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. अण्णाभाऊंना सुरुवातीला आमचे बलराज साहनी रशियाला घेऊन जाणार होते, मोरारजीनं परवानगी दिली नाही. बाबासाहेब मिनिस्टर असताना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पॅरिसमध्ये एक कामगार हे अधिवेशन होतं जागतिक. त्या अधिवेशनाला जी नावं घातली त्यात अण्णाभाऊंचं नाव घातलं होतं. ते नाव त्यावेळच्या सरकारनं कट केलं आणि मग कॉम्रेड मोरे गेले तिकडं. हे कॉम्रेड मोरे हे सरळ सरळ कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते असताना आणि हे माहिती असताना बाबासाहेब आंबेडकरांनी हे म्हणून तुमचे मिनिस्टर म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना तिघांचं शिष्टमंडळ पाठवलं होतं. आपण ही मोठे माणसं समजून घेतली पाहिजे. आपल्यात सुद्धा नेणिवेच्या पातळीवर जातीचा जे पदर आहेत ते आपण संपवले पाहिजेत. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतराने बाह्य, जन आणि मन हे म्हणणारा तुकाराम आपण समजून घेतला पाहिजे. आणि आम्ही आत्मटीका जादा करण्याची गरज आहे तर आम्ही अण्णाभाऊंचे शिष्य होऊ शकतो. आमच्या डोक्यातली जात जाण्याची गरज आहे तर आम्हाला अण्णाभाऊ कळेल. अण्णाभाऊ बाबासाहेब काय होते हे समजायला फार दिवस जातील. त्यातल्या एकेका मुद्द्यावर तासोन तास बोलावं लागेल म्हणून मी ते मुद्दे बोलायचं टाळतोय. पण अण्णाभाऊंनी 1940 पासून बाबासाहेबांच्या सगळ्या भूमिकांना पूर्ण पाठिंबा दिलाय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता माझे मित्र लगेच म्हणतील पुरावा दाखवा. आता अण्णाभाऊंच्या कशाबद्दल पुरावा आहे त्यावर तुम्हाला पाहिजे. अण्णाभाऊंचा पुरावा आहे आरबी मोरेंच्या मांडणीमध्ये. अण्णाभाऊंचा पुरावा आहे नागनाथ नायकवडीने आम्ही वाळव्याला दलित आदिवासी ग्रामीण पहिलं साहित्य संमेलन घेतलं त्यावेळेला विचार मंचाला नाव दिलं होतं अण्णाभाऊ साठे विचार मंच आणि नगरीला नाव दिलं होतं क्रांतिसिंह नाना पाटील नगरी. आता त्यावेळी अण्णाभाऊ एकत्र काम केलेली ही माणसं आहेत. राष्ट्र सेवा दलानं महाराष्ट्र पातळीवरच पहिला क्रीडा सामने घेतले. त्या सामन्यामध्ये नागनाथ नायकवडी फर्स्ट आले, जनरल चॅम्पियन. आणि जनरल चॅम्पियन आलेल्या नागनाथ नायकवडीनी 40 सालचं सांगतो मी तुम्हाला. त्यांनी नागनाथ नायकवडीनी स्टेजवर बक्षीस घेताना भाषण जे केलं ते म्हणाले तुम्ही मला पहिलं आणलंय पण मी दुसरा आहे. माझा एक मित्र आहे अण्णाभाऊ साठे नावाचा, तो माझ्यापेक्षा जास्त चांगला पळतो पण त्याने ह्यात भागच घेतला नाही म्हणून माझा नंबर आलाय. आता हे अशा प्रकारचा अण्णाभाऊ आहे. हा अण्णाभाऊ आपण समजून घेतला पाहिजे, सगळ्या बाजूनं समजून घेतला पाहिजे. आपले कंगोरे विसरले पाहिजेत. संकुचितता सर्व जातीतल्या तरुणांनी सोडली पाहिजे. ब्राह्मणापासून दलितापर्यंत सर्वांना माझी विनंती आहे. माझं एक बरं झालंय, गुरु म्हणजे तुकारामन म्हटलंय बरा देवा कुणबी केलो नाहीतर दंभेच असतो मेलो. तसं तेच म्हणतोय मी, बरा देवा गुरु केलो. कारण गावात 2 घरं आणि गुरुवानं जातीवादी होणं म्हणजे उपाशी मरणं एवढंच होतंय. रोज एखाद्या दारात पीठ मागायला जावं लागतं आणि सगळ्यांना बरोबर घेतल्याशिवाय, सगळ्या भक्तांना
दगडी देवाच्या भक्तांना बरोबर घेतल्याशिवाय गुरु जगू शकत नाही. म्हणून माझं बरं झालं, माझ्यात तो भाग नाही आहे म्हणजे निनिवेच्या पातळीवर असेल, निनिवेच्या पातळीवर नसेल असं नाही. हमीद दलवाई ज्या तळमळीनं मुस्लिम समाजाला बदलण्याचं काम, आमचा मित्र होता, ज्येष्ठ होता तो, पण तो ज्या तळमळीनं काम करत होता, अण्णाभाऊ साठेंनी ज्या तळमळीनं हाक मारली आपणाला, म्हणजे बदलाया है दुनिया सारी, व्हा सारे तयार, हे जग बदललं पाहिजे, हे जग सुंदर झालं पाहिजे. अण्णाभाऊंची ती सगळी मांडणी, तीच मांडणी नामदेव ढसाळांनी पुढे मांडली. हे जाळलं पाहिजे, ते पेटवलं पाहिजे, ते संपवलं पाहिजे आणि नंतर एका हरीनं लावलं पाहिजे. तेच पुन्हा नारायण सुर्वेंनी मांडलं. आता पायाखालची चादर हरलेली आहे, तुमच्या पायाखाली चादर आता आमच्या पायाखाली आलेली आहे आणि आता जग बदलत आहे. आता हे मांडणारी माणसं, ज्यावेळा अण्णाभाऊ गेले त्यावेळा सुर्वेंनी लिहिले की माझी आई गेली तेव्हा मला दुःख झालंच, आधीचे नव्हतेच काही, फक्त होती आई, ती आता नाही, अशी कविता लिहिली. पण आई गेली तेव्हा जेवढं दुःख झालं त्यापेक्षा जास्त दुःख मला अण्णाभाऊ साठे गेले तेव्हा झालं. कारण अण्णाभाऊ गेल्यानंतर मला प्रकर्षाने जाणवायला लागलं की आपण आता या दुनियेत एकटेच राहिलो, आपण करतोय ते बरोबर आहे हे मानणारा माझा बाप निघून गेला. आता हे अण्णाभाऊ तळमळीनं समजून घेऊया, जगाला देऊया. रशिया, अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठामध्ये मला त्यांनी बोलवलं. भाषेचा प्रॉब्लेम होता, आपण म्हणतो इंग्लिश, पण तिथल्या कुणाला इंग्लिश बी कळत नाही, सगळ्या भाषेचा गोंधळ असतो. पण त्यातून सुद्धा त्यांनी विषय समजून घेतले. जग अण्णाभाऊंना समजून घेत आहे, जग बाबासाहेबांना समजून घेत आहे, जग हमीदला समजून घेत आहे, जग गांधींना समजून घेत आहे, जग साने गुरुजींना समजून घेत आहे. आम्ही कधी शहाणे होणार हा प्रश्न आहे. या संपूर्ण ह्याच्यामध्ये मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेन, अण्णाभाऊंचं साहित्य खोलात जाऊन वाचा. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे प्रसंग अनेक आहेत, कथा आहेत, कादंबरीमध्ये आहे, भूताची चेष्टा केली आहे त्यांनी, उपरोधिक भाषा आहे, विनोदी भाषा आहे आणि हे सगळे जे प्रतिगामी आहे ते सगळं खलास करण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये केले. फक्त आपणाला ते पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. मी स्त्री मुक्ती चळवळीच्या सर्व कार्यकर्त्या मुलींना विनंती करतोय, त्यातल्या काही मुलींच्यावर मी बोललोय आणि काहींनी बरोबर अण्णाभाऊंना ओळखलंय, पण अजूनही काही मुली असं म्हणतायत की रंजनवादी लेखक होता, बाकीचं हे होतं, असं तसं. वाचकांनी वाचलं पाहिजे. आता नाशी फडके रंजनवादी होते का काय होते? ते मोठे लेखक होतात आणि अण्णाभाऊ साठेंना मात्र रंजनवादी म्हणतात. हे समजून घेतलं पाहिजे. सगळे जागतिक लेवलचे पुरस्कार ज्याच्या समाधीवर नेऊन ठेवावेत, त्याची समाधी बांधली गेली नाही. नगरमध्ये एका गावामधल्या शाहिरांनी अण्णाभाऊंच्या अस्थी नेल्या आणि तिथे एक छोटी समाधी त्यांनी केलेली आहे. अण्णाभाऊ आणि अमर शेख यांनी शाहिरी विद्यापीठ तयार करायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे नगरला 2 एकर जागा घेतली होती आणि इंदापूर जवळ 1-2 एकर जागा घेतली होती. काळाला ते आवडलं नाही. एकाच पिढीनं एवढं मोठं क्रांतिकारी काम करावं हे कदाचित काळाला आवडलं नसावं. अण्णाभाऊ गेले, लगेच अमर शेख गेले, अपघातात गेले आणि त्यानंतर थोड्या दिवसात आचार्यात्रे गेले. हे तळप ते तारे पु ल देशपांडेंनी त्यांचं एक 3 पैशाचा तमाशा नावाचं लोकनाट्य अण्णाभाऊ, अमर शेख आणि गवाणकर यांना अर्पण केले. माझे त्यांचे जवळ संबंध होते. मी त्यांना म्हटलं, का हो तुम्ही त्यांना अर्पण केलं? पु ल देशपांडे हसले आणि मला म्हणाले, त्या लोकनाट्याच्या संदर्भात मला सतत हरवणारा माणूस म्हणजे अण्णाभाऊ साठे, म्हणून मी त्यांना हे केले. मी म्हटले पुढारी पाहिजे नावाचं लोकनाट्य लिहिलं आणि ते मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय आणि शहरी, उच्चवर्णीय असं नाही, मध्यमवर्गीय शहरी लोकांच्या मध्ये ते खूप गाजत होतं. पण अण्णाभाऊंनी दुसऱ्या दिवशी पुढारी मिळाला नावाचं लोकनाट्य लिहिलं आणि तेही गाजायला लागलं. आता ही जी जुगलबंदी होती, पण ही निरोगी जुगलबंदी होती. अत्यंत हेल्दी पद्धतीने ही माणसं काम करत होती. मधुलिमीयांनी अण्णाभाऊंच्या मुलीला घर मिळावं यासाठी तिथं हाऊसिंग सोसायटी ज्या सुरू होत्या त्यातल्या एका अमर शेखांनी सांगितलं, कारण हे बेघर झाले, घरच नव्हतं त्यांना. बरं, आपल्या माहित आहे तुम्हाला, आपल्या तळातली माणसं भूक लागली की भांडतात घरातल्या घरात. अण्णाभाऊंचे 2 लग्न, एक आमच्या कुंडूबाई त्या वाटेगावात सोडलंच नाही त्यांनी, आणि दुसऱ्या जयवंताबाई या मुंबईत होत्या, त्या दादरला राहत होत्या आणि त्या कम्युनिस्ट पार्टीत काम करत होत्या.
त्या अण्णाभाऊंच्या पेक्षा 2 वर्ष वयाला मोठ्या होत्या, अत्यंत प्रगल्भ होत्या. जयवंताबाईंनी अण्णाभाऊ नावाचा लेखक घडवला हे लक्षात ठेवा. अण्णाभाऊंची आणि जयवंताबाईंची भेट झाली आणि अण्णाभाऊ कष्टाच्या कामातून मुक्त झाले आणि लेखक बनले. जयवंताबाईंनी त्यांचे सगळ्या तरा, त्यांचे सगळे राग, अमर शेख आणि जयवंताबाई ह्या 2 माणसांनी अण्णाभाऊंचे सगळे राग सहन केले. कारण अण्णाभाऊ रुसायचे, फुगायचे, आबोला धरायचे, पळून जायचे, कुठं जाऊन लपून राहायचे, हे सगळं करायचे. तिथनं जाऊन ह्या लोकांनी त्यांना आणायचं, आंघोळ घालायची, हे करायचं, डॉक्टर लिहून दाखवायचं. 64 साली अण्णाभाऊ आजारी पडले, पहिल्यांदा दवाखान्यात नेलं. अण्णाभाऊंना त्या कठीण ह्याच्यावर बसून खालच्या बाजूला एक जखम झाली होती. आमच्या शकुंतला, त्यांची मुलगी अजून आहे ती, शकुंतलानं मला सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले ते ड्रेसिंग करताना अण्णाभाऊ जनावरासारखं ओरडायचे आणि तो ड्रेसिंग करणारा जो हे होता पॅरामेडिकल स्टाफ मधला कार्यकर्ता, तो करंगळी त्या जखमेत घालायचा पूर्ण आणि करंगळी घालून ते सगळं पुसवून काढायचं. असल्या जखमा घेऊन, शारीरिक, मानसिक आणि भावनिक जखमा घेऊन लिहित राहिलेला हा लेखक आहे. हा पहिला आजार झाला. त्यावेळी आचार्य रात्रेंनी मराठ्यामध्ये लिहिलं की महाराष्ट्राचा गॉर्की दवाखान्यात आणि त्याला रक्त कमी पडलंय आणि त्याला रक्त दिलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या दवाखान्यासमोर कामगारांची लाईन लागली आमचं रक्त घ्या म्हणून. त्या दवाखान्यालाही बरं वाटलं, ते रक्त घ्यायला लागले. पण पुढे एवढीच गर्दी झाली की पोलिसांना बोलवून ती गर्दी हटवावी लागली. असा हा लेखक आहे. आमचे फार महान काही लोक म्हणतायत अण्णाभाऊंनी लिहिलं, पण अण्णाभाऊंना चिरंतन लिहिता आलं नाही. मोठी माणसं आहेत, मी अपराध करणार नाही, त्यांचा आदर ठेवून सांगतो. ज्याच्या पात्रांच्या जयंती आता सुरू झालीत, अण्णाभाऊंची जयंती तर आता आपण करतोच आहोत, पण फकीराची जयंती परभणीला सुरू झाली. गणपत भिशे नावाचे, कॉम्रेड गणपत भिशे नावाचे कार्यकर्ते, ते माझ्या मानगुटीवर बसले, फकीराचा जन्म आणि मृत्यू कधी आहे सांगा म्हटले. आणि मग मला फिरावं लागलं, सगळं शोधावं लागलं आणि मी साधारण काढले. ते काही खरं नसणार, माझी मला माहित नाही तर त्यांची कशी असणार माहित, पण साधारणपणे काढलं ते. आणि मग त्यांनी फकीराची जयंती आता ते प्रत्येक वर्षी करतात. ज्याच्या पात्रांची जयंती सुरू आहे, ज्याचे बाबासाहेब आंबेडकरांनंतर सर्वात जास्त पुतळे महाराष्ट्रामध्ये त्याचे आहेत, ज्याच्या साहित्यावर पारायणं चाललीत. आजच्या ह्या कोविड-19 कोरोनाच्या काळात आपल्याला भेटता येत नाही, अशा काळामध्ये कुणी स्टडी करावा. सर्वात जास्त भाषणं कुठल्या लेखकावर झाली, कुणावर झाली? कलावंत असो, लेखक असो आणि कुणी असो. अण्णाभाऊंच्यावर हजारो भाषणं, मीच आता 25 भाषणं केली. रोज नवीन नवीन पोरं येत आहेत आणि अण्णाभाऊंच्यावर बोला म्हणताय. हे अण्णाभाऊंची जन्मशताब्दी आमच्या शासनाला मात्र कळली नाही, याचं मला दुःख होत आहे. हे अण्णाभाऊंची जन्मशताब्दी अजूनही आमच्या लेखकांना सुद्धा कळलेली नाही, याचंही मला दुःख होत आहे. आम्ही गोविंदराव पानसरे आणि आम्ही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनं बरीचशी घेतली. आमच्या विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीनं अण्णाभाऊंच्यावर बरंचसं काम केलेलं आहे आणि अजूनही चालू आहे आणि ते पुढे राहणार आहे चालू. पण आमचे जे मुख्य प्रवाह म्हणणारे अखिल भारतीयवाले, महामंडळवाले आता तरी अण्णाभाऊंचं काहीतरी वाचतील काय? अण्णाभाऊंचं राहू दे, अण्णाभाऊंच्यावर डॉक्टर सदा कराड्यांनी जे लिहिलंय ते तर वाचतील काय? त्यांचा अध्यक्ष झालेला नारायण सुर्वे त्यांनी जे लिहिले ते तरी वाचतील काय? त्यांनी हे वाचायला पाहिजे, त्यांनी हे वाचायला पाहिजे, आमची विनंती आहे. आणि मी तरुणांना सांगणार आहे की तुम्हाला अण्णाभाऊ हा इंगळ आहे, लक्षात घ्या. अण्णाभाऊ हा विस्तव आहे. अण्णाभाऊ हातात घेणं सोपं नाही. तुम्ही तुमचा जात वर्ग सोडलात तर अण्णाभाऊ तुम्हाला पचेल, नसेल तर अण्णाभाऊ तुम्हाला होरपळून काढल्या वाचून राहणार नाही. अण्णाभाऊ हा कुठल्या जातीची मिराजदारी नाही. बाबासाहेब आंबेडकर ही कुठल्या जातीची मिराजदारी नाही. 7/12 कुणाला दिलेलं नाही. हे जगातले मोठे लोक आहेत आणि हे जगातले मोठे लोक त्यांना संकुचित करण्याचं काम आपल्यातल्या कुणीच लई जास्त प्रेमानं करू नये, ही एक विनंती या निमित्ताने मी करतो. आणि किती बोलायचं, खूप बोलता येईल, मला तर काही अडचणच नाही. मला यांनी सांगितलं की तुम्हाला 45 मिनिटं बोलता येतील, झाले असतील मला वाटते 45 मिनिटं. अण्णाभाऊंच्या साहित्यामधली ट्रॅजेडी, अण्णाभाऊंच्या साहित्यातला संघर्ष, अण्णाभाऊंच्या साहित्यातलं नाट्य, अण्णाभाऊंच्या साहित्याची शैली, अण्णाभाऊंच्या साहित्यातलं वातावरण निर्मिती. मला माधवराव बागलांनी सांगितलं होतं अण्णाभाऊंच्या साहित्यातली रंगसंगती या विषयावर पीएचडी करा. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यातली जी रंगसंगती आहे, सडक नाटक नावाचा जो प्रकार आहे, त्या सडक नाटकाला सुरुवात झाली ते अण्णाभाऊंच्या वगनाट्यातून. मेकअप न करता वगनाट्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
ह्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. कुठले तरी वाद काढून त्यांची भेट झाली होती का, कशावरून झाली होती, मग बाबासाहेबांचं सगळं ते का बाबासाहेबांच्या अंकात येतं हे त्या दिसत नाही, त्यार्थी ते झाले कशावरनं हे शोधण्यासाठी, सत्य शोधण्यासाठी हे विचारलं पाहिजे. पण मी अत्यंत विनम्रतेनं माझ्या सगळ्या पुरोगाम मित्रांना सांगतोय, अरे ही मोठी माणसं एकत्र होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वडील होते, संत गाडगे बाबा हे त्यांचे वडील होते, आणि हे सगळे एकत्र काम करत होते, म्हणून आज आपल्या अंगावर इस्त्रीचे कपडे आलेले आहेत. हे यांचा काय संबंध होता आणि त्यांचा काय संबंध होता, आणि ते फार टू मच स्पेशलायझेशन करण्याचा एक हा प्रकार आलाय, मला कळत नाही. आणि करा तुम्ही स्पेशलायझेशन, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण स्पेशलायझेशन करताना ना आंतरविद्यासारखी अभ्यास केला पाहिजे. इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट असतात हे समजलं पाहिजे. अण्णाभाऊंचा अभ्यास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक करतायत, आणि आपण मात्र अण्णाभाऊ बाबासाहेब एकत्र होते का नव्हते ह्याच्यावर विचार करतोय, आणि मग आपले पोळ्या भाजून घेतोय, आणि आपलं व्यक्तिगत संकुचितपणा आहे ते त्यात मांडतोय. हे चुकीचं आहे असं मला विनम्रतेनं त्यांचा मित्र म्हणून सांगायचं आहे. मी बोलतोय हे आत्मटीका आहे, मी कोणावर दुसऱ्यावर टीका करत नाही. आम्ही सुधारणार कधी? अरे या देशामध्ये मोदीचं राज्य आलं तरी तुम्ही सुधारत नाही. ज्या संघानं महात्मा गांधीचा खून केला त्या संघाच्या विचाराचं राज्य आलं तरी तुम्हाला अकला येत नाही, आणि तुम्ही व्यक्तिगत इगो आणि व्यक्तिगत सगळे प्रश्न घेऊन भांडत राहताय, आणि 10 माणसाची आंतरराष्ट्रीय चळवळ उभी करताय, 10 माणसाची संघटना बांधताय आंतरराष्ट्रीय. हे सगळं संपलं पाहिजे. हे सगळं संपलं तरच आपण काहीतरी परिवर्तनाचं काम करू शकू. तसं आपण करूया. अण्णाभाऊंना बरोबर घेऊया, या सगळ्यांना बरोबर घेऊया. या सगळ्यांच्या अनेक चांगले गुण आहेत. तेव्हा ती सुद्धा माणसं होती, हाडा माणसांची माणसं होती. त्यामुळं बुद्धाचा वैश्विक मानवतावाद हा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात मांडलाय, म्हणूनच अण्णाभाऊचं साहित्य हे वैश्विक साहित्य ठरलेलं आहे. हे आमच्या मित्रांनी ठरलं पाहिजे, विचार केला पाहिजे. मग ते धर्मात आले होते का, मग त्यांनी बाकीचे केलं होतं का, सगळ्यांना धर्मात का आणलं नाही? अहो त्यांना शक्य होतं तेवढं त्यांनी केलंय, उरलेलं आपण करूया ना. याचा विचार करून आपण बोलूया, याचा विचार करून आपण काम करूया असं मला वाटतं. अण्णाभाऊंची अनेक गाणी माझ्या ह्याच्यात येत आहेत. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीचा खरा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, काही लोकांनी लिहिलाय पण तो आपल्या पक्षापुरता मित्रापुरता लिहिलाय. ज्यावेळा खरा इतिहास लिहिला जाईल त्यावेळा अण्णाभाऊ अमरशेख गवाणकर यांचं नाव सोन्याच्या अक्षरांनी त्यात लिहावं लागेल. मुंबई कोणाची? माझी मुंबई. तर माझी मुंबई म्हणणारा अण्णाभाऊ, आणि त्यामुळं मुंबईतला कामगार उठून उभा राहिला. अण्णा पाटील नावाचे मराठा महासंघाचे नेते, त्यांनी एका ह्याच्यात म्हणलं प्रस्तावना लिहिताना की अण्णाभाऊ साठेंचा तमाशा बघितला आणि मी नेता झालो. माझ्या पाठीवर पोती घेऊन मी हमाल होतो, 3री 4थी शिकलो होतो. माझ्या पाठीवर पोती घेऊन घेऊन घट्टे पडलेले होते, आणि अशा अवस्थेमध्ये अण्णाभाऊचा तमाशा मी पाहिला, आणि त्या तमाशामध्ये अण्णाभाऊ जे मांडतायत, अकलेची गोष्ट मांडतायत, त्या तसलं सगळं मी पाहिलं, आणि मग मला वाटलं आपण काम केलं पाहिजे, आणि मी नेता झालो. माणसांच्या मध्ये परिवर्तन घडवणारा, या देशातल्या प्रतिगामी माणसांना पुरोगामी विचार पचवायला लावणारा आवडीसारखी कादंबरी, ज्या कादंबरीमध्ये मुलगी, मराठा समाजातली मुलगी, कुणबी समाजातली मुलगी, रयत समाजातली मुलगी रामोशावर लग्न करते, आणि तिचं पुढं घरचे लोक सैराट सारखं खून करतात. त्याच्यावर जो चित्रपट निघतो, त्या चित्रपटामध्ये खून करणारा हा खलनायक होतो, आणि आवडी ही सहानुभूतीचा विषय होते. प्रत्यक्षात जगामध्ये आता अजून तरी चालू आहे का ते? स्वतःला फार मोठे समजणारे, उच्चवर्णीय समजणारे, 96 कुळी 92 कुळी 25 कुळी असं समजणारे, आणि त्या अहंकारातून मुलींना बंदिस्त करणारे जे अच्छे लोक आहेत, ते समाजामध्ये आदरणीय आहेत आज सुद्धा. पण अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये मात्र ते खलनायक होतात. ही परिवर्तनाची प्रक्रिया अण्णाभाऊंनी केलेली आहे. अण्णाभाऊंनी मानसिक परिवर्तन केले. अण्णाभाऊंनी साहित्यामधून लिटररी परिवर्तन केले. तमाशाचं लोकनाट्य करून अण्णाभाऊंनी किती केलं. तमाशातला सोंगाड्या घालवला, तमाशातली नर्तकी घालवली. तमाशामध्ये त्यांनी जी मुलगी आली, अण्णाभाऊंच्या तमाशामध्ये उषा ऊर्ध्वरेषे सुद्धा काम करत होत्या, हे लक्षात ठेवा. अण्णाभाऊंच्या लोकनाट्यामध्ये बॅरिस्टर रजनी पटेल यांची बहीण काम करत होती. आणि अण्णाभाऊंच्या तमाशाची जी उंची होती, पु ल देशपांडेंचा तमाशा राष्ट्र सेवा दलाचा, लीलाधर हेगडे आणि सगळी कंपनी, निळूभाऊंचा तमाशा, दादा कोंडकेचं हे विच्छा माझी पुरी करा, यातून तमाशा किती बदलला, शाहिरी किती बदलली. मनगट दनगट बळकट छाती हातात रुमण एकीच. आता हे जे आहे
हे वेगळ्या प्रकारचं एक प्रबोधनाचं प्रचंड सामर्थ्य असणारं कलात्मक साहित्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे प्रचारी साहित्य आहे वगैरे वगैरे म्हणणाऱ्यांनी जागा व्हायला पाहिजे. आता नाही त्यांच्या घरापर्यंत आलंय आता सगळं अतिरेकीन बाकी सगळं, तर ते जागा व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या साहित्यामध्ये त्या माझी मुंबईमध्ये झगडा लावणी आहे. तेव्हा तो तिथला जो हे गुजराती माणूस आहे भांडवलदार, तो विचारतो नाना रंगाची आनंद जातीची हीच मग तूच मागशी कशी हिला. आणि अण्णाभाऊंनी उत्तर दिले, जशी वाघाला नक आणि गरुडाला पक तशी मुंबई मराठी माणसाला. आता हे अण्णाभाऊ आहेत, लक्षात ठेवा. हे अण्णाभाऊ पुढे आल्याशिवाय मराठी संस्कृतीचं खरं झळाळतं रूप पुढे येणार नाही. हे अण्णाभाऊ पुढे आल्याशिवाय ते कम्युनिस्ट होते आणि ते मांग होते आणि त्यामुळे हे झालं त्यामुळे ते झालं, हे सगळं बाजूला ठेवा. आता अण्णाभाऊ हे आता जगाचे नायक आहेत. अण्णाभाऊ हे आता शतकांचे नायक आहेत. अण्णाभाऊ हे संत तुकारामाप्रमाणे पुढे येणार आहेत. तुकाराम सुद्धा अभ्यासक्रमात नव्हता. तुकाराम आणि महात्मा फुले यांची भाषा सरळ नाही म्हणून ते अभ्यासक्रमात नाहीत असं आम्हाला उत्तर दिलं होतं. आणि मोर्चे काढून आम्ही घ्यायला लावलं. आणि मी जेव्हा अभ्यासक्रमाचा प्रमुख झालो तेव्हा मग अण्णाभाऊ आणि तुकाराम हे आम्ही स्पेशल ऑथर लावले. हीच गोष्ट कबीराची होती. प्रतिगामी लोक क्रूर असतात, लक्षात ठेवा. प्रतिगामी लोक संघटित असतात. प्रतिगामी लोक त्यांच्याकडे जे आहे ते जाऊ नये यासाठी जीवापाड लढतात. आणि प्रतिगामी लोक पुरोगाम्यामधल्या कलावंतांना विकत घेऊन त्यांना गुलाम करण्याचं काम करतात. आमच्या नव्या तरुणांनी सावध झालं पाहिजे. तलवारीच्या ठिकाणी आता पेन घेतली पाहिजे. अहिंसक पद्धतीनं संविधान सांभाळणाऱ्या लोकशाही विकासाचं काम सुरू केलं पाहिजे. हे काम सुरू करणं म्हणजे अण्णाभाऊ साठेंना आदरांजली वाहण्याचं होईल. अण्णाभाऊ साठेंना समजून घेण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी एवढी या निमित्ताने मी विनंती करतो. माझ्या जिभेला थोडे काटे आहेत, काही वेळा रागानं बोलतो, तर मी जे मांडलंय त्यात कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी मला घरी येऊन थप्पड मारली तर चालेल. पण आपण बदलूया, आपण आपला देश बदलूया. चीनचा द्वेष करून चालत नसतं, चीनचं स्पर्धा करावी लागते. चीनची स्पर्धा करणं, अमेरिकेला बाजूला पाडणं आणि लोकशाहीवादी लोकांना एकत्र करणं असं जेव्हा आपण करतो त्यावेळा आपण पुढे जातो. असं आपण करत नाही. आपण चिडत नाही, आपण मीठ खातो का नाही कळत नाही. आपण काही केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीने. आता माझ्या बहुजन समाजाला विनंती आहे, एक जाणीव असणारा समाज आपल्यातले कलावंत जीवन ठेवतो, सांभाळतो. असं का होत नाही? अण्णाभाऊ साठेंची ट्रॅजेडी झाली याच्यावर आत्ता छाती बडवत राहतोय आपण. का त्यावेळी लोकांनी प्रयत्न केला नाही? आता किमान जाऊ दे, त्यावेळेच झालं. आता जे ह्या सगळ्या लॉकडाऊन मध्ये संभाजी भगत काय खातोय कुणी बघितलंय? शीतल साठे आणि सचिन माळीची काय अवस्था आहे कोणी बघितलंय? या प्रकारचे जे अगदी गरिबीत नाही जाणारी गावोगावी गाणी म्हणणारी पोरं आहेत ती कशी जगतायत? समाजाची जबाबदारी आहे. हे बघा, हे समाजाचे दागिने आहेत, हे समाजाचे प्रकाशदाते आहेत, हे समाजाचे नंदादीप आहेत. हे नंदादीप सतत तेवत राहिले पाहिजेत. त्यासाठी त्याला लागणारं तेल हे समाजानं घालायचं असतं. एवढं जरी अण्णाभाऊंच्या आपण शिकलो तरी खूप झालं. मी खूप बोललोय. मी आता थांबतो. थांबताना बाबू बोरकरांच्या कवितेतले 2 ओळी. यज्ञी ज्यानी देऊनी निजशिर, घडले मानवतेचे मंदिर, परी जयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही बनती पडती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळते. धन्यवाद. या संमेलनात उपस्थितांचे आभार डॉक्टर अनिल जगताप यांनी मानले. क्रांती थिएटर सातारा, मुक्ता साळवे साहित्य नगरी सातारा, महाकवी वामनदादा कर्डक प्रवेशद्वार, 18 जुलै 2020. आजच्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटक भारतातील नामवंत विचारवंत डॉक्टर आह साळुंके सर. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्वे ज्ञानदेव, डायरेक्टर रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर. त्याचबरोबर ज्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला त्या विद्या सोरगे. या निमित्तानं भगवान आवगडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन
या पुस्तकाचा परिचय करून दिलेले माणिक आढाव, क्रांती थिएटरचे अध्यक्ष आणि ज्यांनी या साहित्य संमेलनाच्या प्रस्तावना केली ते कार्याध्यक्ष अमर गायकवाड, ज्यांनी संमेलनाची भूमिका मांडली ते भगवान अवघडे, विशेष निमंत्रित प्रमुख पाहुणे माननीय फारुख कुपर, कुपर उद्योग समूह सातारा, परिवर्तनाच्या चळवळीचे नेते माननीय खासदार हुसेन दलवाई, आणि ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतीय साहित्यिकांना मंत्रमुग्ध केलं ते या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर बाबुराव गुरव, याचबरोबर श्रीनिवास डोंगरे, गणेश देशमुख, संतोष आवळे, प्रमोद चतुर, माणिक आढाव, रावण गायकवाड, शिशी गाडे, अनिल वीर, संजय निमनवरे, प्राध्यापक गोरख बनसोडे, सुजित शेख या सर्व मान्यवरांचं आभार मानण्यापूर्वी 1-2 मिनिटांमध्ये या महाकवी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं हे साहित्य संमेलन रशियामध्ये व्हावं या दृष्टीनं क्रांती थिएटर यामध्ये काम करणारे माजी नगरसेवक अमर गायकवाड आणि परिवर्तनाच्या चळवळीतील विद्रोही साहित्यिक भगवान अवघडे यांनी जे अथक परिश्रम घेतलेला आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून या ठिकाणी आपण वेबिनारद्वारे हे साहित्य संमेलन ऐकत आहोत. या निमित्तानं मला सांगायला एक आनंद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं या सर्व वेबिनारला जोडले गेलेले साहित्यिक, कवी, मान्यवर, संशोधक, याचबरोबर बहुजन समाजामधली सर्व मंडळी, या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा उद्या देखील आपण 1 ऑगस्ट पर्यंत या साहित्य संमेलनाच्या सर्व व्याख्यानांचा आस्वाद घ्यावा अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. या अंतिम पुष्पानंतर आजचा हा साहित्य संमेलनाचा पहिलं सत्र संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि सूत्रसंचालकाची भूमिका गणेश देशमुख यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.